सर्वात चांगला मार्ग कुटुंब प्रबोधन हा आहे. ह्या कुटुंबामध्ये लहान मुलांना प्रेम मिळतं, संस्कार मिळतात, संरक्षण मिळतं, म्हणजे मिळायला पाहिजेत, म्हणजे आपण ते द्यायला पाहिजे. त्यानंतर मोठ्यांना स्वातंत्र्य मिळायला पाहिजे आणि वृद्ध माणसांची विचारपूस आणि सेवा व्हायला पाहिजे. काही कुटुंब अशी दिसतात की जिथे वडीलधारी व्यक्ती वृद्ध व्यक्तींशी बोलतही नाही, तर हे खूप चूक आहे. तर असं व्हायला नको. एका कुटुंबातली घटना सांगते, प्रसंग सांगते. एका कुटुंबामध्ये काय होतं, तिथे त्या कुटुंबामध्ये कोण कोण असतं, तर लहान मुलं असतात, आई वडील असतात आणि आजी आजोबा असतात. आणि या लहान मुलांचं आणि आजी आजोबांचं खूप छान पटत असतं. आणि ह्या त्या कुटुंबातल्या एका लहान मुलाला असं दिसतं की आजी आजोबा आपले 2 दिवस झाले दिसतच नाहीये. मग तो आई वडिलांना विचारतो, आजी आजोबा कुठे गेले? तर ते सांगतात की आजी आजोबा गावाला गेले. आणखी 2 दिवसांनी परत विचारतो, आजी आजोबा कुठे आहेत? ते गावाला गेलेत, अजून आले नाहीयेत. मग तो हट्ट करतो, नाही मला त्यांच्याकडे घेऊन चला. तो ऐकतच नाही. शेवटी आई बाबा त्याला आजी आजोबांच्याकडे घेऊन जातात. आणि मग तिथे घेऊन गेल्यानंतर आजी आजोबा त्याला भेटतात. आणि मग तो आता हट्ट धरतो की आजी आजोबा तुम्ही इथं का थांबलाय, चला घरी. तर काय होतं, आजी आजोबा त्याची समजूत काढतात, आई बाबा सुद्धा समजूत काढतात आणि त्याला घरी परत यावं लागतं. आणि मग हा आई बाबांच्या बरोबर घरी आल्यानंतर मग त्याच्या लक्षात येतं आजी आजोबा काही आपल्याकडे यायला तयार नाहीयेत. तेव्हा तो आई बाबांना म्हणतो, आई बाबा माझं पण तुम्ही केव्हा तरी लग्न करणार ना? तर ते हो म्हणतात. मग माझं लग्न झालं की माझी बायको आली की मग आम्ही आता काय करणार माहिती का, तुम्हाला पण वृद्धाश्रमात ठेवणार. आता आई बाबांना पश्चाताप होतो की त्या मुलाला आता किती कळतंय बघा. आणि त्यांच्या मनाचं परिवर्तन होतं आणि मग ते आजी आजोबांना परत घरी आणतात. तर ही एकत्र कुटुंबाची ताकद आहे. तर ह्या एकत्र कुटुंबामध्ये महिला पुरुष सर्वांनी व्यायाम केला पाहिजे. सूर्यनमस्कार, योगासनं, प्राणायाम, चालणं हे व्यायाम केले पाहिजेत. एखाद्या पालक सभेला गेल्यानंतर तिथं जमलेले शिक्षक, इतर पालक, आपल्या मुलांचे दोस्त यांच्याशी सुद्धा मैत्री केली पाहिजे. जिजामातेनं हेच केलेलं होतं. जिजामातेनं फक्त शिवबांच्यावर संस्कार केलेले नव्हते, तर शिवबांचे जे मित्र इतर मावळे त्यांच्यावरही संस्कार केलेले होते. तर हे आपण करायला पाहिजे. आपल्या कुटुंबामध्ये अजिबात आवाज न चढवता, एकमेकांची अक्कल न काढता, पदार्थांना नावं न ठेवता कामांची विभागणी केली पाहिजे. वैयक्तिक कामं ही ज्याची त्यानं करायला पाहिजेत, पण घरातली कामं त्या कामांची विभागणी आपण करून सर्वांनी करायला पाहिजे. एकमेकांशी प्रेमानं आणि आदरानं बोलायला पाहिजे. आणि अभ्यास आणि मार्क यांना आता जे प्रचंड महत्व दिलं जातंय, तर ते महत्व देता कामा नाहीये तेवढं, कारण त्याला तेवढं महत्व नाहीये. तर त्यापेक्षा गुणांना जास्त महत्व आपण द्यायला पाहिजे. तुलसीदास लिखित रामचरित मानस हा जो ग्रंथ आहे, हा ग्रंथ आहे तो कौटुंबिक मूल्यांनी परिपूर्ण असा ग्रंथ आहे. प्रभू श्रीरामांच्या विवाहानंतर महाराज दशरथ हे आपल्या 3 राण्यांना सांगतात, काय सांगतात, वधू लरिकनी परघर आई, राखे हो नयन पलक की नाही. म्हणजे याचा अर्थ सांगते तुम्हाला. सीता ही आपली सून आहे, ती आई वडिलांच्या घरातून आपल्याकडे आलेली आहे. तर पापण्या जशी डोळ्यांची काळजी घेतात, तशी तुम्ही सगळ्यांनी तिची काळजी घेतली पाहिजे, तिच्याशी प्रेमानं वागायला पाहिजे, ती सतत आनंदित राहील असं आपण करायला पाहिजे. हे आपल्या किती 5000 8000 वर्षापूर्वी आपल्या पिढ्यांनी पूर्वजांनी हे आपल्याला शिकवून ठेवलेलं आहे.
तर ते आपण करायला पाहिजे. आणि असं जर घरोघरी झालं तर सगळी कुटुंब ही सुखी राहतील. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे, राष्ट्रसेविका समितीचे उत्सव हे वेगवेगळे उत्सव हे साजरे होत असतात. त्याचप्रमाणे लंडनमध्ये सुद्धा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा एक उत्सव साजरा झाला. आता संक्रांतीचा उत्सव साजरा झाला आणि या उत्सवाला माजी पंतप्रधान मार्गारेट थॅचर हजर होत्या. आणि मग त्यांना बोलायला सांगितलं आणि त्यांनी भाषण केलं. तर त्या काय म्हणाल्या भाषणामध्ये? त्या म्हणाल्या की आम्ही तुमच्या देशावर राज्य केलं, आम्ही तुमच्यावर अन्याय केला, आम्ही खूप चुकीचं वागलो, हे आम्हाला मान्य आहे. पण तरी सुद्धा आता तो जो भूतकाळ गेलाय तो काही दुरुस्त करू शकत नाही. तर तुमच्याकडून आम्ही काही चांगल्या गोष्टी घेऊया आणि आमच्याकडून तुम्ही काही चांगल्या गोष्टी घ्या. तर त्या काय म्हणाल्या? तर आम्ही तुमच्याकडून काय घेणार? तर तुमची जी एकत्र कुटुंबाची संस्कृती आहे ती आम्ही घ्यायला पाहिजे. तर ही का घ्यायला पाहिजे? तुमच्या एकत्र कुटुंबामध्ये लहान मुलांना प्रेम, संस्कार, संरक्षण मिळतं. मोठ्या म्हणजे वृद्ध लोकांना सुद्धा इथे विचारपूस आणि त्यांना सन्मान मिळतो. आमच्याकडे असं नाहीये हो. तर आमच्याकडे काय आहे? 16 वर्षानंतर मूल हे आई वडिलांपासून वेगळं होत असतं आणि मूल एकदम वेगळं झालं की मग हळूहळू म्हातारे होणाऱ्या आई वडिलांना कोणी विचारत नाही. आणि त्यांच्यासाठी ते जेव्हा म्हातारे होतात त्यांच्यासाठी आम्हाला प्रत्येक आई वडिलांसाठी आम्हाला वृद्धाश्रम काढावे लागतात आणि असे हजारो वृद्धाश्रम काढावे लागतात. तर त्यांना सुद्धा आपल्या एकत्र कुटुंबाचं महत्व कळलेलं आहे. यानंतर कुटुंब प्रबोधनानंतर पंचपरिवर्तनाचा दुसरा जो घटक आहे तो म्हणजे स्वबोध. त्याच्यामध्ये स्वदेशी ही एक संकल्पना आहे. तर स्वदेशी म्हणजे काय? साधेपणा किंवा काटकसर. आता ही का करायला पाहिजे? तर आपण काय करत असतो? शॉपिंगच्या नावाखाली आपल्याला जे आवडेल ते आपण आणत असतो आणि प्रचंड आपण खर्च करत असतो. तर तसं न करता काय करायला पाहिजे? आपलं जे उत्पन्न आहे किंवा आपला जो पगार आहे त्याच्या अर्ध्या पगारातच आपण घर संसार चालवायला शिकलं पाहिजे. तर अनेक कुटुंब, शेकडो कुटुंब, हजारो कुटुंब कर्जबाजारी होण्यापासून वाचतील आणि जो काही अर्धा आपला पगार शिल्लक राहील तो वेगवेगळ्या कारणासाठी आपल्याला उपयोगात आणता येईल. तो कशासाठी उपयोगात आणता येईल? समजा घराचं बांधकाम आहे, घरामध्ये एखादं लग्न आहे, लग्न कार्य आहे, काही दुसरं काही दवाखान्याचा काही खर्च असतो, ऍक्सिडेंटचा काही खर्च असतो. तर यासाठी या वेगवेगळ्या कारणासाठी तो उपयोगात येऊ शकतो. त्यानंतर स्वदेशीचा आणखी खर्च आहे आपल्या परिसरात होणारं जे काही उत्पादन आहे, मग ते एखाद्या कुंभाराचं असेल, सांभाराचं असेल किंवा आणखी कोणाचं असेल, तर ते आपण वापरायला पाहिजे. तर काय होईल? त्यांचा रोजगार वाढेल. आपण काय करू शकतो? आपल्या घराशेजारी जे काही दुकान आहे त्याच्याकडून आपण वस्तू विकत घ्यायला पाहिजेत. तर सर्वांचे रोजगार चांगले चालतील. आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या स्वबोध मध्ये वाढदिवस ही आपली संस्कृती नाही. वाढदिवसाला आपण केक आणतो, त्याच्यावर मेणबत्त्या लावतो, त्या आपण फुंकतो, त्याचा अर्थ आहे मर मेल्या. याच्यासाठी आपण वाढदिवस करतो का साजरा? नाही. तर आपण दिवे लावायला पाहिजेत, ओवाळायला पाहिजेत. दिवे लावणं किंवा ओवाळणं म्हणजे तुझं आयुष्य वाढो असा त्याचा अर्थ आहे. मग काय आपण करायला पाहिजे याचा विचार करा. तर वेगवेगळे डेज आपल्या इथे साजरे केले जातात. रोज डे, चॉकलेट डे, व्हॅलेंटाईन डे, आणखी वेगळे डेज. तर ही सुद्धा आपली संस्कृती नाही. म्हणजे आपण हे साजरे जर केले तर त्याचा अर्थ आहे तरुण पिढीला आपण भानगडी करण्याच्या प्रेरणा देतोय. मग हे आपण चुकीचं वागायचं का असं? त्याचा आपण विचार करायला पाहिजे. त्यानंतर स्वभाषा. मराठी ही आपली स्वभाषा, आपली मातृभाषा आहे. काही जणांची कन्नड असेल, काही जणांची हिंदी असेल. तर ह्या मातृभाषेतून आपण शिक्षण घ्यायला पाहिजे, शिक्षण मुलांना आपण द्यायला पाहिजे. आता इंग्लिश मिडियमचा भयंकर फंडा चाललेला आहे. खरं तर त्याचा काडीचाही उपयोग नाहीये. ह्या इंग्लिश मिडियमच्या शिक्षणाला प्रचंड खर्च येतो आणि त्याचा मुलांना त्रास होतो, आई वडिलांना त्रास होतो, प्रचंड क्लासेस लावायला लागतात, प्रचंड खर्च होतो.
तर हे अतिशय चुकीचं आहे. आणि इंग्लिश मीडियममध्ये शिकलं म्हणजे काय फार मोठं झालं असं अजिबात नाही. इंग्लिश मीडियमची मुलं फार तर नोकरी करू शकतात. आपल्या मातृभाषेतून शिकणारे विद्यार्थीच व्यवसाय करू शकतात आणि व्यवसायामध्ये ते नोकरी करणाऱ्यांच्या 100 पटीनं पैसे मिळवू शकतात. हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवूया. त्यानंतर भवन. भवन म्हणजे घर. तर घरामध्ये आपलं वातावरण कसं पाहिजे, तर हिंदुत्वाचा गौरव आणि देशभक्तीचा संस्कार होणारं वातावरण आपल्या घरामध्ये असायला पाहिजे. खूप जणांच्या घरी मी बघितलं वेलकम लिहिलेलं असतं. काय संबंध आपला वेलकमचा? आपण सुस्वागतम लिहू शकत नाही का? तर ते आपण लिहायला पाहिजे. गर्व से कहो हम हिंदू है, हे असं आपण लिहायला पाहिजे. आपल्या घरामध्ये क्रांतिकारकांचे फोटो का नसतात, तर ते असायला पाहिजे. त्यानंतर आणखी एक स्वबोधाचा घटक आहे, तो म्हणजे भजन. भजन म्हणजे काय, तर भजन म्हणजे उपासना. मग ती कुलदैवतेची असेल, आपल्या देवांची असेल, तर ती आपण करायला पाहिजे. आपण जसं वागू त्याप्रमाणे आपण 100% वागलो तर मुलं त्यातलं 10% घेतील. त्यामुळं आपलं वागणं चांगलं पाहिजे, आपली उपासना पद्धती चांगली पाहिजे. आम्हाला सगळ्या आमच्या देवांच्या आरत्या तोंडपाठ पाहिजेत, तर मुलांना येतील. आम्हाला आमच्या संस्कृतीचा अभिमान आमच्या मुलांना वाटेल असं आम्ही वागायला पाहिजे. कुलदेवतेचं दर्शन, मंदिरांचं दर्शन हे आम्ही त्या वारी त्या दिवशी आम्ही घ्यायला पाहिजे. त्याच्यानंतर भूषा. भूषा म्हणजे काय, तर आमचे पोशाख. आमचे पोशाख कसे पाहिजेत, की फाटकी पायावर फाटकी जीन्सची पॅन्ट हा आमचा पोशाख नाहीये. आमचा पोशाख कसा पाहिजे, आम्ही उष्ण कटिबंधामध्ये राहतो, तर वारं हवा खेळती राहील असा आमचा पोशाख पाहिजे. मग काही प्रसंगी, काही चांगल्या मंगल प्रसंगी आम्ही महिलांनी 5 वारीसाठी 9 वारीसाठी नेसायला पाहिजे, नथ घालायला पाहिजे. आणि पुरुषांनी पगडी घालायला पाहिजे किंवा फेटा बांधायला पाहिजे आणि धोती वापरायला पाहिजे. हे आपले जे पारंपरिक पोशाख आहेत ते आपण वापरायला पाहिजे. त्यानंतर आणखी एक आहे स्वबोध मधलं, ते म्हणजे भ्रमण. भ्रमण म्हणजे पर्यटन. मला खूप जण विचारतात, पैसे काय कुजवून ठेवताय काय, जरा परदेशात जाऊन या, फिरून या. तर मी त्यांना काय सांगते, हे आपल्याला पण जमायला पाहिजे. मी त्यांना सांगते, भारताचा कानाकोपरा पाठ झाल्याशिवाय मी परदेशात जाणार नाही. तर हे आपण पण सांगू शकतो. आपला देश आपल्याला परिपूर्ण माहीत असायला पाहिजे. आणि आपल्या मुलांना आपण हिंदूंच्या अभिमानाचा इतिहास हा शिकवायला पाहिजे. मग पावनखिंड आपण मुलांना कधी दाखवली का हो? आपण कधी तिथं फिरायला गेलो का? पावनखिंड ही बाजीप्रभूंची आठवण आहे. हल्दी घाटी ही राणा प्रतापांची आठवण आहे. त्यानंतर छत्रपती शिवरायांची समाधी आपण दाखवली का मुलांना? तर हे आपण सगळं करायला पाहिजे. त्यानंतर भोजन आहे. तर आपलं जे पारंपरिक भोजन आहे ते षड्रस युक्त आहे, त्याचाच आपण वापर करायला पाहिजे. मैदा, मीठ आणि साखर ही जी पांढरी विष आहेत त्याच्यापासून आपण जास्तीत जास्त लांब राहायला पाहिजे. केक, पास्ता, पिझ्झा, बर्गर, नान, कुलचे हे जे आता भयंकर फॅशन आली आहे, ती सगळी आजारपणाकडे नेणारे पदार्थ आहेत, तर त्याच्यापासून आपण लांब राहायला पाहिजे. त्याच्यानंतर तिसरा पंचपरिवर्तन मधला घटक आहे, तो म्हणजे पर्यावरण. तर पर्यावरण याचा आपण का विचार करायला पाहिजे, तर त्याच्याशिवाय निसर्ग संतुलन होणार नाही. तर त्याच्यासाठी आपण वृक्षारोपण करायला पाहिजे. आता उन्हाळ्यामध्ये आपण वेगवेगळी फळं खाऊ, आंबा, फणस, आणखी जांभूळ वगैरे, ते खाल्ल्यानंतर बिया त्याच्या साठवणं काय अवघड आहे का? तर ते आपण साठवायचे आहेत. आपल्या परिसरामध्ये त्याची रोपं बनवायची. पावसाळ्याची सुरुवात होईल तोपर्यंत ती रोपं 2.5-3 फुटाची होतील, मग ती आपण लागवडीसाठी द्यायची आहेत. त्यानंतर पाणी हे मर्यादित असतं, त्यामुळे आपण पाण्याचा जपून वापर करायला पाहिजे. आपल्या जिल्ह्यामध्ये कितीतरी भाग दुष्काळी आहे, तर ह्याची आपण आठवण ठेवायला पाहिजे. आपल्याकडे बऱ्याच जणांच्याकडे कार असते, वॉशिंग मशीन असतं, तर त्याच्यासाठी पाण्याचा जपून वापर करायचा आहे. कारला जर आपण कव्हर घातलं तर कार धुवायला पाणी जास्त लागणार नाही. वॉशिंग मशीन सुद्धा, मशीन कशाला म्हणायचं त्याला, 20 पट वेळ लागतोय, 20 पट पाणी लागते. मग काय उपयोग आहे त्या असल्या मशीनचा? त्याच्यापेक्षा मी काय करते, आंघोळीला गेल्यानंतर कपडे धुवूनच बाहेर येते. वॉशिंग मशीनचा मी पण वापर करते, पण अगदी मर्यादित. जेव्हा मला वेळच नसेल
किंवा कपडे खूप असतील तेव्हा मी वॉशिंग मशीनचा वापर करते. तर तो वॉशिंग मशीनचा वापर आपण मर्यादित ठेवायला पाहिजे आणि पाण्याचा पुनर्वापर करायला पाहिजे. हे कपडे धुतलेलं पाणी आपण का नाही वापरू शकत झाडांना, तर ते वापरायला पाहिजे. म्हणजे रिसायकलिंग करायला पाहिजे. वीज ही गरजेपुरतीच आम्ही वापरायला पाहिजे. प्लॅस्टिक काय हा आमचे लोक आहेत, आमचे नागरिक आहेत, पंतप्रधानांना आमच्या सांगावं लागतं की स्वच्छ ठेवा. जपानमध्ये सांगावं लागतं का? जपानचे पंतप्रधान सांगतात का त्यांच्या नागरिकांना? मग का नाही आम्ही त्यांचं शिकत? तर हे आम्ही शिकायला पाहिजे. प्लॅस्टिकचा आम्ही पुनर्वापर करायला पाहिजे, रिसायकलिंगसाठी आम्ही वापरायला पाहिजे. त्यानंतर चौथा जो घटक आहे पंचपरिवर्तनाचा तो म्हणजे नागरी कर्तव्य. तर नागरी कर्तव्य म्हणजे काय? तर बस ट्रेनमध्ये आम्ही जे घुसतो, का बरं घुसतो? इतर देशात असं करत नाहीत. इतर देशात प्रत्येक ठिकाणी ओळीनच म्हणजे क्यू मधूनच जायची पद्धत आहे. आपण ट्रॅफिकचे नियम पाळायला पाहिजे, महानगरपालिकेचे नियम पाळायला पाहिजेत. त्यानंतर टॅक्स आपण नियमित भरायला पाहिजे. त्यानंतर पाचवा जो घटक आहे पंचपरिवर्तनाचा तो म्हणजे समरसता. समरसता म्हणजे काय? तर आपल्याला सेवा देणारे जे कर्मचारी आहेत, म्हणजे दुकानदार असतील, न्हावी असतील, दूधवाले असतील, घरी धुणं भांडी करणाऱ्या मावशी असतील, रस्ता झाडणाऱ्या मावशी असतील, तर यांच्याशी आपण अतिशय आदरानं प्रेमानं बोलायला पाहिजे. त्यांना आपण रक्षाबंधन आपण करायला पाहिजे, एखादी भेटवस्तू द्यायला पाहिजे. कधीतरी आपण ह्या मावशींना आपण सवाष्ण म्हणून का नाही बोलवू शकत? तर त्यांना सवाष्ण म्हणून बोलवणं म्हणजे त्यांना आपण मान देणं आणि ही खरी समरसता आहे. तर विधवांना सुद्धा आपण सवाष्णीचा मान द्यायला पाहिजे. मुलांच्या सर्व जातीतील मित्रांना आपण चहा, फराळ वगैरे याच्यासाठी आपण बोलवायला पाहिजे. तर याच्यामध्ये बोलण्यासारखं खूप आहे, पण आता आपल्याकडे वेळ कमी आहे. तर मला अशी अपेक्षा आहे की माझे मुद्दे जरा थोडे वेगळे वाटले असतील, पण पटले असतील बरेचसे, तर ते आपण सगळे अंमलात आणूया एवढं बोलते आणि मी आपली रजा घेते. धन्यवाद विनया कुलकर्णी ताई. आम्हाला तुमचे खूप सुंदर मार्गदर्शन लाभले. दैनंदिन जीवनातल्या फार लहान लहान घटना असतात, त्यामध्ये थोडी आपण बदल जरी घडवून आणला तरी आपला हातभार याला लागू शकतो. थोडं कार्यक्रमाशी निगडीत आहे. एक बारकोड तुमच्याकडे येतोय, तो व्हॉट्सअप ग्रुपसाठी सगळ्यांनी स्कॅन करायचा आहे. भारत माता गव्हर्नमेंट कॉलनी वस्ती असा तो ग्रुप आहे व्हॉट्सअपचा. खऱ्याखुऱ्या बातम्या तुमच्यापर्यंत पोहोचाव्यात म्हणून तो ग्रुप बनवायचा आमचा प्रयत्न आहे. तुम्ही त्याला सहकार्य करावे अशी तुम्हाला नम्र विनंती. आज आपल्यासोबत अनेक अभ्यासक, संत आणि विचारवंत उपस्थित आहेत. ते आपल्याला धर्माचा खरा अर्थ, सामाजिक समरसता, पर्यावरण रक्षण, नागरिक कर्तव्य या विषयांवर सखोल माहिती देणार आहेत. मी श्री संजय धामळगावकर यांना विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर येऊन आम्हाला मार्गदर्शन करावे. सगळ्यांनी टाळ्या वाजवाव्या. जमलेल्या माझ्या सर्व हिंदू बंधू भगिनी आणि कार्यकर्ते, स्वयंसेवक बंधू, आज व्यासपीठावरती उपस्थित परमपूजनीय शिवाचार्य महाराज आणि डॉक्टर दिलीप पटवर्धन, ज्यांना सांगलीकर ओळखतातच, आज या विश्रामबाग वस्तीमधलं हिंदू संमेलन, ज्याला विराट असं नाव दिलेलं आहे, त्या संमेलनाला आपण सगळेजण इथे आवर्जून उपस्थित राहिलेला आहात. आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या 100 वर्षाच्या निमित्तानं संघाबद्दलची नेमकेपणानं माहिती देण्याची जबाबदारी माझ्याकडे आज दिलेली आहे. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की संघाची स्थापना ही आपल्याला 1925 मध्ये विजयादशमीच्या निमित्तानं झाली, हे सर्वांनाच माहिती आहे. या संघाचा परिचय करून देत असताना संघ म्हणजे केवळ एक संघटना नसून सज्जन शक्तींना एकत्र आणणारं असं एक माध्यम, ज्याला व्यासपीठ असं जगभर सगळीकडे मानलं जातं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सध्याचे सरसंघचालक डॉक्टर मोहनजी भागवत नेहमी सांगतात, ही गोष्ट आपण कायम लक्षात ठेवली पाहिजे की संघात आल्यानंतर माणसाचा अहंकार कमी होतो आणि तो स्वपासून सर्वकडे, सगळीकडे त्याचा प्रवास सुरू होतो. हे अत्यंत महत्वाचं त्यांचं विधान
नेमकेपणानं आज आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. जेव्हा रणांगणावरती लढणाऱ्या सैनिकांपेक्षाही शांततेच्या काळामध्ये समाज घडवणारा कार्यकर्ता हा श्रेष्ठ ठरतो, याचं कारण सैनिक सीमा सुरक्षित ठेवत असतो, पण कार्यकर्ता त्या सीमेच्या आत राहणाऱ्या माणसाचं मन आणि त्या समाजाची सुरक्षितता संस्कारित ठेवण्याचं काम करत असतो. म्हणून राष्ट्रीय सेवक संघानं गेल्या 100 वर्षामध्ये या देशामधलं जे चित्र पालटवून दाखवलेलं आहे हे आत्ता आपण अनुभवतो आहोत. शांततेच्या काळामध्ये तुम्ही आम्ही नेमकं काय करायचंय हे हिंदू संमेलनाच्या निमित्तानं आपल्याला समजावं आणि संघाबद्दल असलेले गैरसमज, संघाने आजपर्यंत केलेली वाटचाल ही आपल्या सगळ्यांना समजून सांगण्याचा मी आज इथे प्रयत्न करणार आहे. जेव्हा सरसंघचालक म्हणतात स्वकडून सगळीकडे, याचा नेमका अर्थ काय? संघाला 100 वर्ष पूर्ण होत आहेत, पण संघ म्हणजे नेमकं काय आहे? संघ म्हणजे केवळ शाखांवरती येणं, खेळ आणि व्यायाम असा त्याचा अर्थ आहे का? संघ म्हणजे स्वयंशिस्त असाही त्याचा अर्थ आहे का? या सगळ्या गोष्टींची उत्तरं आपल्याला जर तपासून बघायची असतील तर माझी तुम्हा इथे बसलेल्या सगळ्यांना विनंती आहे की नेमकेपणानं मी इथे जे काही बोलणार आहे ते आपण समजून घ्याल याची मला खात्री पण वाटते. ज्या वेळेला 1925 मध्ये स्वर्गीय डॉक्टर हेडगेवार यांनी संघ सुरू केला त्यावेळेला अनेकांनी त्यांना विचारलं. मगाशी आम्ही इथे चर्चा करताना बसलो होतो आमच्या मित्राच्या किरणच्या घरी, तेव्हा डॉक्टर दिलीप पटवर्धन त्यांनी आता त्यांच्या दैनंदिन कामकाजातून रिटायरमेंट घेतली आणि त्यांनी जे काही काम स्वीकारलेलं आहे जीवन विद्या मिशनचं, त्यावेळेला त्यांना असं कोणीतरी म्हटलेलं, ते मगाशी म्हणाले की कोणी सांगितलं तुला या वयामध्ये काहीतरी हे उद्योग करायला? अनेक सुशिक्षित शिकलेले लोक निवृत्तीच्या कालखंडात टीव्ही बघत बसलेले असतात असं मगाशी ते सांगत होते गप्पा मारत असताना. तसं डॉक्टर हेडगेवारांनी जेव्हा संघाचं काम सुरू केलं तेव्हा त्यांना अनेकांनी विचारलं की कशाला ही डोकीडोकी वाढवताय? तेव्हा त्यांनी दिलेलं उत्तर हे मगाशी मला डॉक्टर मनात आठवत होतं. त्यांचं उत्तर असं होतं की मला कोणालाही जिंकायचं नाहीये, मला फक्त माझ्या विखुरलेल्या समाजाला एकत्र करायचं आहे, एका धाग्यात गुंफवायचा आहे आणि तो धागा म्हणजे हिंदुत्व. हे त्यांचं उत्तर आहे. आता हे उत्तर त्यांना का सुचलं, कशामुळे सुचलं, का संघ स्थापन केलाय, त्यासाठी आपल्याला इतिहास डोकावून बघायला लागेल. पण आज माझा विषय इतिहासाचा नाही आहे, माझा विषय आहे संघानं नेमकं काय केलं. स्वातंत्र्य लढा आणि संघर्षाच्या काळामध्ये काही अत्यंत महत्वाच्या गोष्टी आणि त्या पुराव्यानिशी सांगता येतील असे मुद्दे आज मी तुम्हाला मुद्दामून सांगणार आहे. याचं कारण असं आहे की संघाची मांडणी करत असताना स्वातंत्र्य लढ्यात संघाचं योगदान काय, अशा प्रकारच्या क्लिप, अशा प्रकारचं बोलणं, अशा प्रकारचा भ्रम निर्माण करणं असं तुम्ही ऐकता, मी पण ऐकतो, पण त्याला नेमकेपणानं उत्तर देण्याचा प्रयत्न संघ करतोच असं नाही. पण स्वयंसेवकांना हे माहिती असलं पाहिजे, त्यासाठी मी काही महत्वाचे मुद्दे तुमच्यासमोर मांडतोय. त्यातलं ऐतिहासिक नेमकं तथ्य काय आहे? अनेकांना असं वाटत असेल की संघ हा स्वातंत्र्य लढ्यात नव्हताच, पण संघाचे स्वर्गीय डॉक्टर हेडगेवार यांच्याबद्दल बोलायचं झालं तर एका वाक्यात त्यांच्या जीवनाचं जर समप करायचं असेल तर डॉक्टर हेडगेवार हे जन्मजात देशभक्त होते. बस एका वाक्यात त्यांच्या जीवनाचा अर्थ येतो. हे कशावरून असं जर कोणी चॅलेंज केला तर त्याचं उत्तर असं आहे, ज्या वेळेला 1921च्या असहकार चळवळीच्या आंदोलनामध्ये डॉक्टरांनी सहभाग घेतला त्या 1 वर्षाची सक्त मजुरी डॉक्टरांना झालेली होती आणि तुरुंगातून सुटल्यानंतर त्यांचा सत्कार करण्यासाठी खुद्द पंडित जवाहरलाल नेहरू उपस्थित होते. हा इतिहास कोणी पुसू शकत नाही. त्यामुळे अशा बिनकामाच्या गोष्टी या समाजात पसरवणं हे योग्य नाही. स्वतः जन्मजात डॉक्टर हे देशभक्त होते. जेव्हा संघाची स्थापना झाली त्यानंतर 1930 मध्ये जंगल सत्याग्रह म्हणून जो काही एक विषय हाताळला गेला त्यामध्ये 9 महिने पुन्हा एकदा डॉक्टरांना तुरुंगवास झाला होता. 1942 मध्ये चले जावचं ज्यावेळेला आंदोलन झालं तेव्हा विदर्भ प्रांत महाराष्ट्राशी संबंधित विषय म्हणून मी बोलतोय. चिमूरमध्ये झालेल्या एका आंदोलनात अनेक स्वयंसेवक शहीद झालेले आहेत. हा इतिहास आहे, हा अनेकांना माहिती नाहीये. अनेक स्वयंसेवकांचा जे अज्ञात म्हणून राहिलेले आहेत ते स्वयंसेवक बलिदान झाले. यामध्ये संघाचे स्वयंसेवकच होते. हा मुद्दा 1942 सालचा आहे.
चिमूरमध्ये एक मोठा उठाव झालेला होता आणि या आंदोलनाचं नेतृत्व दादा धर्माधिकारी यांच्यासह अनेक संघ स्वयंसेवक आघाडीवर करत होते आणि त्या ठिकाणी ब्रिटिशांनी गोळीबार केला तेव्हा जे शहीद झाले त्यामध्ये जास्तीत जास्त तरुण स्वयंसेवक संघाचे होते, स्वयंसेवक होते. क्रांतिकारक राजगुरू यांचं नाव तुम्हाला माहिती असेल. क्रांतिकारक राजगुरू आणि नागपूर याचा संदर्भ आहे. क्रांतिकारक राजगुरू जेव्हा भूमिगत झाले तेव्हा त्यांना नागपूरच्या संघ चालकांच्या घरी, त्यांचं नाव आहे भैयाजी दाणी, यांच्या फार्म हाऊसवरती त्यांना आश्रय देण्यात आला. संघानं क्रांतिकारकांना छुप्या पद्धतीनं प्रचंड मदत केलेली आहे. सांगली जिल्ह्यात देखील अनेक उदाहरणं आहेत, अनेकांना माहिती असतील नसतील. त्याचबरोबर आणखी एक महत्वाचा मुद्दा इथे सांगायलाच पाहिजे की दिल्लीमध्ये हॅमिल्टन नावाच्या बिल्डिंगवरती तिरंगा फडकवण्याचा एक प्रसंग घडला, ज्या प्रसंगामध्ये तरुणांनी जो सहभाग नोंदवला ते सगळे स्वयंसेवक होते. ब्रिटिशांच्या लाट्या खाल्ल्या आणि हा स्वयंसेवकांचा त्याच्यामधला सहभाग हा रेकॉर्डेड आहे. सरसंघचालक नेहमी म्हणायचे आणि ते सत्य आहे. प्रत्येक सरसंघचालकाच्या मनामधलं हे वाक्य आहे, स्वयंसेवक ज्या ज्या वेळेला या स्वातंत्र्य लढ्यामध्ये सहभागी झाले तेव्हा ते संघाच्या नावाने सहभागी झालेले नव्हते, तर ते हिंदुस्थानच्या नावाने लढत होते. त्यामुळे संघाने त्याची प्रसिद्धी आणि प्रचार कधी केलेला नाही. हा विषय, कारण तेव्हा देशाला स्वातंत्र्य मिळवायचं होतं आणि देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी प्रत्येक समाजाचा घटक त्यासाठी धडपडत होता. त्यामध्ये स्वयंसेवक देखील होते. साताऱ्याच्या जवळपास आपण राहतो, म्हणजे साताऱ्याच्या इथे प्रतिसरकार हा शब्द अनेकांना माहिती आहे. सशस्त्र क्रांती या ठिकाणी जी घडली त्या क्रांतीच्या संपूर्ण चळवळीमध्ये स्वयंसेवक निश्चितपणाने इन्व्हॉल्व होते. ते देशभक्त म्हणून सक्रिय होते. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणून सक्रिय नव्हते, देशभक्त म्हणून होते. दादर नगर हवेलीचा जो मुक्तीसंग्राम आहे तो 1954 साली झाला. तेव्हा दादरा नगर हवेली पोर्तुगीजांच्या हातून खेचून घेत असताना, त्यांच्या तावडीतून आपल्याला ते स्वातंत्र्य मिळवून देत असताना ज्या काही गोष्टी घडल्या, अनेकांनी प्राणाची बाजी लढवली, तो इतिहास आजच्या तरुण पिढीला सांगणं आवश्यक आहे. त्याचा पुरावा मीडियाने जर द्यायचा असेल तर तुम्हाला एकच नाव सांगेल, बाबूजी. कोण बाबूजी? आठवतंय का कुणाला? बाबूजी फडके. त्यांनी स्वतःच्या चित्रपटामध्ये त्याचा एक प्रसंग दाखवलेला आहे. अख्खं कुटुंब त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होतं आणि बाबूजींच्या चरित्रामध्ये बाबूजींना वर आणण्यात, त्यांना आधार देण्यात संघाने एवढं मोठं काम केलंय. म्हणजे स्वातंत्र्य लढ्यामध्ये संघ नव्हता का, याचं उत्तर अनेक पातळीवरती देता येतं. आम्ही आज सांगलीच्या या अत्यंत एका क्रीम सोसायटीमध्ये बसलोय, गव्हर्नमेंट कॉलनीमध्ये. तुम्हाला एकच नाव मी सांगेन, ते नाव इथे उल्लेख करावाच लागेल. ते सांगलीतलं आहे, सगळ्यांना अभिमान वाटेल असं नाव आहे. तुम्हाला नूतन बुद्धिबळ मंडळ माहिती आहे की नाही? त्याचे संस्थापक कोण आहेत? कोण आहेत? भाऊसाहेब पडसलगीकर. भाऊसाहेब पडसलगीकर हे स्वातंत्र्य लढ्यातले एक अत्यंत धडाडीचं साहसी व्यक्तिमत्व होतं. सांगली आणि मिरजेच्या परिसरामध्ये जी सशस्त्र क्रांती झाली त्या इतिहासात त्यांचं नाव नमूद करावं असं आहेच आणि ते नोंदवलेलं आहे. या सशस्त्र क्रांतीमध्ये हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिक आर्मी याचं काम भाऊसाहेब पडसलगीकर, भिडे हे लोक करत होते. त्यांच्याबद्दल अनेक गोष्टी सांगता येतील. भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांच्या विचारांचा मोठा प्रभाव त्यांच्यावरती होता. सांगलीमध्ये जेव्हा बॉम्बचा खटला चालला तेव्हा त्यांना अटक झाली आहे, ती 1930 मध्ये. त्या दशकामध्ये सांगलीच्या शहरामध्ये ब्रिटिश सत्तेला हादरवण्यासाठी क्रांतिकारकांनी जे प्रयत्न केलेले आहेत त्याच्यामध्ये अनेक स्वयंसेवकांची घरं आहेत. जुनी माणसं सांगतील तुम्हाला, आम्हाला हे खटले या ठिकाणी होते. त्यांनी कारावास भोगलेला आहे. 1942च्या चले जाव चळवळीमध्ये प्रतिसरकार या संदर्भात सातारा, सांगली या प्रतिसरकारच्या माध्यमातून जी चळवळ झाली त्या चळवळीमध्ये भाऊसाहेब पडसलगीकरांचं खूप मोठं योगदान आहे. क्रांतिसिंह नाना पाटलांच्या विचारांशी त्यांचं नातं होतं. अशा अनेक वैचारिक बैठक असताना बुद्धिबळासारख्या खेळाचा वापर तरुणांमध्ये करणं आणि व्यायामाची सवय लावणं, कुस्ती खेळणं, यातून निर्माण झालेलं नूतन बुद्धिबळाचे हे आमचे स्वयंसेवक म्हणूनच होते आणि आजही त्यांचं संपूर्ण घर हे स्वयंसेवक म्हणून ओळखलं जातं. मला आता पुढे सांगायचं तर ज्या ज्या वेळेला या संघावरती बंदी आणण्याचा प्रयत्न केला गेला त्यावेळेला या बंदीच्या कालखंडामध्ये
खरं बघायला गेलं तर बंदी याचा अर्थ अग्नी परीक्षेचा काळ होता. संघावरती 3 वेळा या राष्ट्रामध्ये बंदी आणण्याचा प्रयत्न केलाय. पहिली बंदी 1948 ते 1949च्या दरम्यान 4 फेब्रुवारीला झाली. आपल्याला माहिती आहे की महात्मा गांधींच्या हत्येनंतर हत्येचा कट रचल्याच्या संशयावरून गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्राने पहिल्यांदा संघावरती बंदी आणली. बंदी उठवली की 11 जुलै 1949 रोजी. त्याचा संदर्भ असा होता की तपासामध्ये जेव्हा निष्पन्न झालं कोर्टामध्ये की कोणत्याही प्रकारचा याच्यात संघाचा संबंध नाही, तेव्हा कोर्टाने निश्चितपणानं त्याचं वर्डिक्ट दिलेलं आहे. आजही ते इंटरनेटवरती उपलब्ध आहे. कोणत्याही अटीशिवाय ही संघाची बंदी 11 जुलै 1949ला उठली. त्याच्याबद्दल अपप्रचार केला जातो. दुसरी बंदी जी होती त्या बंदीचा उल्लेख निश्चित आम्हाला माहिती पाहिजे, पुढच्या पिढीला माहिती पाहिजे. 1975 ते 77च्या काळामध्ये 4 जुलै 1975ला बंदी कशाबद्दल? आणीबाणी. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशामध्ये जेव्हा इमर्जन्सी लागू केली तेव्हा लोकशाही अधिकाराचं दमन करण्यासाठी, विरोधी विचार मोडीत काढण्यासाठी संघासह अनेक देशातल्या संघटनांवरती बंदी लादण्यात आली. ही बंदी उठली 21 मार्च 1977ला. याचा संदर्भ यासाठी मी सांगणार आहे. त्याच्यानं आधी मी एक महत्वाची गोष्ट ही छोटीशी आहे जी तुमच्या आमच्या पिढीला माहिती आहे. तिसरी बंदी ज्या वेळेला 1992 आणि 93ला 10 डिसेंबर 1992ला संघावरती बंदी आणलीच. ही बंदी उठली 4 जुलै 1993ला. कारण काय होतं? कारण असं होतं की ज्या वेळेला आपण बाबरी मशीद पाडल्याचा आरोप केला गेला त्यावेळेला हे सगळं संघाचं कटकारस्थान आहे अशा प्रकारचे त्याच्याबद्दलचे विषय होते आणि धार्मिक सलोखा बिघडवण्याचं कारण सांगून नरसिंहराव सरकारने ही बंदी आणलेली होती. परंतु न्यायमूर्ती पी.के. बाहरी यांच्या लवादानं असं स्पष्ट केले की संघावरची बंदी आणण्यासाठी सरकारकडे कोणत्याही प्रकारचे सबळ पुरावे नाहीत आणि त्यामुळे ही बंदी केवळ 6 महिने टिकली. गांधीजींच्या हत्येचा काहीही संबंध नसताना, कारण नसताना स्वयंसेवक आणि संघाला बदनाम करण्याचं काम आजही चाललेलं असतं, परंतु त्याचा दुरान्वयानं काही संबंध नाहीये. त्यावेळेला सरसंघचालक काय म्हणतात हे सगळ्यात महत्वाचं वाक्य आहे. त्यांचं वाक्य असं आहे की आम्ही या बंदीचा सूड उठवण्याची भाषा कधी केली नाही. आम्ही अधिक जोमानं समाजकार्यामध्ये उतरत राहिलो. 1975ची जेव्हा दुसरी बंदी होती त्याबद्दल लोकशाहीसाठी दुसरी आहुती संघाने दिलेली आहे. त्यावेळेला या बंदीच्या काळामध्ये लोकशाहीच्या पुनर्जागृतीचा हा काळ होता. सत्याग्रहाचा उच्चांक त्यावेळेला या देशाने पाहिलेला आहे. आणीबाणीच्या काळात संपूर्ण भारतात जो सत्याग्रह झाला त्यामध्ये 1,30,000 कार्यकर्त्यांना अटक करण्यात आलेली होती. रेकॉर्डेड आकडा 80,000 स्वयंसेवक त्याच्यामध्ये होते. 1,30,000 सर्व संघटनांच्या कार्यकर्त्यांमध्ये आणीबाणीच्या काळामध्ये 80,000 स्वयंसेवकांना अटक केली. या सांगलीतली देखील घरं याच्यामध्ये आहेत. त्याच्यावरती आजही अनेकांना पेन्शन मिळते. सध्या तुरुंगामध्ये असताना हे स्वयंसेवक जेपी जयप्रकाश नारायण यांच्याबरोबर कामकाज करत असताना समाजवादी नेते असतील, मुस्लिम लीगचे नेते असतील, यांच्याबरोबर असं काही एकत्र राहिले की त्यांनी या सगळ्या लोकांची मनं जिंकली. त्याचा परिणाम असा झाला की जयप्रकाश नारायण हे पूर्वी एकेकाळी संघावरती टीका करायचे, फासिस्ट म्हणायचे आणि आणीबाणीनंतर पाटण्याला ज्यावेळेला शिबिर घडलं तेव्हा जयप्रकाश नारायणांचं हे वाक्य ही संघाच्या कामावरची मोठी मोहर आहे. जर संघ फॅसिस्ट असेल तर मी देखील फॅसिस्ट आहे हे वाक्य जयप्रकाश नारायणांनी पाटण्याच्या त्यांच्या सभेमध्ये उच्चारलं. बंदीच्या काळामध्ये संवेदनशीलता संघाची काय असू शकते याचा एक अत्यंत हृदयाला टच करणारा असा प्रसंग आहे. बंदी होती. 1977ला आंध्र प्रदेशमध्ये चक्रीवादळ आलं. संघाच्या स्वयंसेवकांवरती संघटनेवर बंदी होती तरी स्वयंसेवकांनी खाकी चड्डी न घालता साध्या कपड्यामध्ये हजारो मृतदेह त्यांच्यावरती अंत्यसंस्कार केले आणि लोकांचे प्राण वाचवलेले आहेत. हा इतिहास कोणी पुसू शकत नाही. हे का मी सांगतोय तर डॉक्टर मोहनजी भागवत आदरणीय यांनी एक अतिशय महत्वाचं स्टेटमेंट मधल्या काही काळामध्ये केलं. बंदी आली की आम्ही रडत बसलो नाही. बंदी आली म्हणून आम्ही एकमेकांना शिव्या देत बसलो नाही. आम्ही हिंसा केली नाही. आम्ही जमिनीच्या आत जाऊन अंडरग्राऊंड जाऊन काम केलं
आणि पुन्हा बाहेर आल्यावर दुप्पट वेगानं समाजकार्याला लागलो. म्हणून आज या देशामधलं वातावरण बदलताना तुम्ही आम्ही पाहतोय. आज अयोध्येचं मंदिर उभं राहिलंय. आज आपले देव मुक्त होत चाललेत. याच्या मागची भूमिका आपण समजून घेणं आवश्यक आहे. ज्यावेळेला लोकशाहीची हत्या झाली तेव्हा 80,000 स्वयंसेवकांनी आपलं आयुष्य तुरुंगात काढलेलं आहे. जयप्रकाश नारायण स्वतः कबूल केलं की संघ जर नसता तर भारताची लोकशाही वाचली नसती. असं त्यांचं हे विधान खूप काही सांगून जातं. बंदीतून आम्ही काय शिकलो? बंदी ही संघासाठी अडथळा कधीच नव्हती, कधीच नाही, तर ती एक अग्निपरीक्षा होती. सरसंघचालक सांगतात की विचारांवरती बंदी घालता येते हो, पण कामावर आणि निष्ठेवरती बंदी नाही घालता येत. आणि म्हणून आपल्याला स्थानिक संदर्भ जर घ्यायचे झाले तर बरेच काही देता येतील, पण हा विषय इतका महत्वाचा आज नाही झालेला. आज महत्व आहे ते सेवा कार्याचं महत्व आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं कार्य हे आता केवळ भारताच्या सीमेपुरतं मर्यादित राहिलेलं नाही आहे. मला माता भगिनी आणि इथे उपस्थित असलेल्या सगळ्यांना आवर्जून सांगायचं आहे की जेव्हा आपण एखाद्या संघटनेशी जोडले जातो तेव्हा संघटनेचं जगभरामधली नेमकी प्रतिमा काय आहे हे याची जाणीव तुम्हाला आम्हाला असली पाहिजे. यासाठी इथे मी हे सांगतोय. सगळ्यात महत्वाचं आंतरराष्ट्रीय स्तरावरचं एक मोठ्या उंचीवर पोचलेलं असं जर एनजीओ काय असेल तर तो संघ आहे. याचे विविध आयाम आहेत, डायमेन्शन्स आहेत, विविध क्षेत्र आहेत. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती संघाच्या आज भारतामध्ये 60,000 पेक्षा शाखा कार्यरत आहेत. कदाचित हे आकडे बदलत आहेत, वाढत चाललेले आहेत. 1,70,000 पेक्षा अधिक सेवा प्रकल्प चालू आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवरती संघ थेट राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणून नाही काम करत आहे, परंतु तो हिंदू स्वयंसेवक संघ ज्याला HSS असं मानलं जातं या नावाने जगामध्ये काम करतोय. 45 देशांपेक्षा जास्त ठिकाणी संघाचं काम जगभरामध्ये चाललेलं आहे. याच्यामध्ये अमेरिका, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया, केनिया, युरोप यासारख्या देशामध्ये स्वयंसेवक भारतीय संस्कृतीचं जतन आणि स्थानिक आपत्तीत मदत करण्याचं काम करतात. तुम्ही आम्ही आज या हिंदू संमेलनाला इथे एकत्र आलोय. मी परवा नुकताच अमेरिकेला जाऊन आलो आणि त्यावेळेला दिवाळी होती. स्वामी नारायण मंदिरामध्ये मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं लाखोंचा जनसमुदाय भारत उभा होता तिथं ह्युस्टनमध्ये. आणि काय संमेलनं होती. सगळ्या भारताचे नागरिक असे विविध आपल्या आपल्या पारंपरिक वेशामध्ये येतात, उत्तम साजरे करतात, कुणाला त्रास देत नाहीत. हे कल्पना करता येणार नाही. जे तुम्ही आम्ही इथे पाहत नाही ते परदेशात आम्हाला पाहायला मिळतं. हे काम केवळ संघामुळे शक्य आहे. हे आपण लक्षात घ्या. पुढची पिढी आपल्यातली तिकडे आहे. जेव्हा या सेवा कार्याचे जे इम्पॅक्ट आहेत ते काय आहेत तर या सेवा कार्याचे 6 मेजर्स आहेत. पहिला सेवा. या सेवेमध्ये आरोग्य, शिक्षण आणि गरीब यांना मदत करणं. दुसरा आहे संपर्क, पब्लिक रिलेशन. समाजामध्ये विचारवंत असतील, शास्त्रज्ञ असतील, कलाकार असतील, नेते असतील यांच्याशी संवाद साधणं. परवाच तुम्ही मुंबईमध्ये झालेले कार्यक्रम पाहिले असतील. तर हा एक विभाग आहे ज्याला संपर्क विभाग म्हणतात. प्रचार विभाग आहे की जो मीडिया आणि कम्युनिकेशनमध्ये साहित्यांच्या माध्यमातून नेमकेपणाने विचार प्रकट करत असतो. शारीरिक ज्याला फिजिकल ज्याला म्हणता येईल हा विभाग आहे जिथे खेळ, कवायत, संचलन यातून शिस्त निर्माण करण्याचे प्रयत्न चाललेले असतात. ऍडमिनिस्ट्रेशन व्यवस्था ज्याला म्हणता येईल त्यात आर्थिक आणि संस्थात्मक नियोजन आहे. आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सेवा इंटरनॅशनल अशा प्रकारची एक संघटना काम करते आहे. संघाच्या प्रेरणेनं चालणारी ही सेवा इंटरनॅशनल ही जगातली अत्यंत आघाडीची सेवाभावी संस्था आहे. तुम्हाला एक माहिती म्हणून मी सांगतो. जगामध्ये अमेरिकेत कोविडच्या काळामध्ये म्हणजे कोविड-19 मध्ये सेवा इंटरनॅशनल या संघटनेनं जे काही काम केलं त्या कामाचा इम्पॅक्ट असा झाला की अमेरिकन सरकारने कोट्यावधी डॉलर्सचं अनुदान या संस्थेला दिलं. ही भारतीय विचारधारेशी जुळणारी ही एकमेव अशी संस्था आहे की ज्या संस्थेचा गौरव हा अमेरिकेच्या काँग्रेसमध्ये म्हणजे व्हाईट हाऊसमध्ये केला गेलेला आहे. ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. त्यामुळे केनिया, आफ्रिका या ठिकाणी जेव्हा दुष्काळ पडला तेव्हा तिथल्या हिंदू स्वयंसेवकांनी संघाच्या स्थानिक आफ्रिकन लोकांसाठी पाण्याचे टँकर्स आणि अन्नधान्याच्या मदती अशा काही केल्या की आज तुम्हाला आश्चर्य वाटेल की आफ्रिकेमध्ये संघाच्या संस्कारांमुळे शाखा लागायला लागलेल्या आहेत. हे वास्तव आहे. हे बघायला पाहिजे, आपण विचार करायला हवा. मुद्दे हे आहेत की संघ सेवा कार्यामध्ये कुठेपर्यंत पोहोचलाय. तर HSSनी काय काम केलंय. आता याच्यामधले महत्वाचे आयाम मी थोडेसे ड्रॉप करतो. पण शिक्षण या क्षेत्रामध्ये भारतामध्ये चाललेलं काम
हे विद्याभारती या माध्यमातून चालतं. जगातील सर्वात मोठी खाजगी शैक्षणिक संस्था म्हणून नावलौकिक प्राप्त अशी विद्याभारती आहे. सरस्वती शिशु मंदिर यासारखे प्रकल्प राबवले जातात. कामगार क्षेत्रामध्ये भारतीय मजदूर संघ, ज्याला बीएमएस म्हणतो, देशातली सर्वात कामगार मोठी संघटना, जी संघर्षावर नाही तर संवादाने विश्वासाने प्रश्न सोडवते. आजपर्यंत या देशामध्ये अनेक कामगार संघटना बघितल्या की ज्या मालकांना मातीत घालणं आणि मिल बंद पाडणं याशिवाय कम्युनिस्ट चळवळीनं काही केलेलं नाही. पण आज भारतीय मजदूर संघ अतिशय उत्तम पद्धतीनं सुसंवादावरती इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट करते. शेती या विषयामध्ये भारतीय किसान संघ शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काम करणारा आणि जैविक शेतीला प्रोत्साहन देणारी संघटना आहे. वनवासी कल्याण आश्रम हा दुर्गम भागातल्या आदिवासींच्या धर्मांतर रोखणं असेल, त्यांना शिक्षण आरोग्याच्या सेवा देणं असेल, यासाठी काम करते. विद्यार्थी संघटनेमध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेसारखी संघटना, जिथे जगातील सर्वात मोठी विद्यार्थ्यांची संघटना म्हणून ती मान्यता प्राप्त आहे. आरोग्य सेवा भारतीत आज आपल्या याच्यात सुद्धा काम करणारे बरेच जण आहेत. कोविडच्या काळामध्ये नैसर्गिक आपत्तीमध्ये मोफत आरोग्य सेवा पुरवण्याला आपण अनुभवलेलं आहे. आर्थिक विचाराच्या बाबतीत स्वदेशी जागरण मंच अत्यंत उत्तम काम करत आहे. संघ आणि संघाच्या आयाम किंवा स्वयंसेवक बंधू ज्या ज्या संस्थांमध्ये काम करतात त्या सर्व केवळ हिंदूंच्या रक्षणासाठीच काम करतात असं नाही आहे. तर भारताच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये शिक्षण असेल, आरोग्य असेल, संरक्षण असेल, तंत्रज्ञान असेल, आत्मनिर्भर भारत बनवण्यासाठी आपण सगळेजण काम करतोय. संघाची कीर्ती ही केवळ त्याच्या संख्येवरती अवलंबून नाही, तर स्वयंसेवकांच्या निस्वार्थ चारित्र्यावरती संघाची कीर्ती अवलंबून आहे. आणि याचं ट्रॅक रेकॉर्ड 1 वर्षाचं आणि 2 वर्षाचं नाही आहे, 100 वर्षाचं ट्रॅक रेकॉर्ड आहे. आणि हे असं जाता होत नाही. पिढ्यानपिढ्या खपलेल्या आहेत, पिढ्यानपिढ्या खपतायत, निस्वार्थपणाने लोक काम करतायत. आज आपल्याला इथे वाटेल की संख्या कमी आहे, अरे पण जगभर एवढं काम चाललंय. आणि या सगळ्या माध्यमातून आपण काम करत असताना बोलण्यासारखे अनंत मुद्दे आहेत. कोविडच्या काळात आपण आपल्या भागात गोष्टी बघितल्या, तर हिंदू संघटन करणं हा एकमेव मुद्दा जरी असला तरी छत्रपती शिवाजी महाराजांचं पूजन करून आपण इथे आलोय. आणि हिंदू संघटन करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी जे हे स्वराज्य व्हावं इथं श्रींची इच्छा, हा जो संदेश दिलेला आहे, त्याच्या मागचं एकच कारण सांगतोय आणि मी माझा आवर्त घेतोय. आपल्या देशावर अनेक आक्रमणं झाली. या आक्रमणामध्ये हुन, कुशाण असे आले की प्राचीन आक्रमणात असं काही आले, परंतु ते भारतीय बनून गेले. संस्कृतीमध्ये त्याची पचन क्षमता आपली एवढी ताकदवर होती की ते आपलेच बनून गेले. पण मधल्या काळात जी आक्रमणं आली ती आक्रमणं एक वर्ल्ड व्ह्यू घेऊन आली. त्यांचा कोड ऑफ कंडक्ट डिफरंट होता. ते आपली संस्कृती पचवण्याच्या मागे लागले. त्यामुळे संस्कृती टिकवण्यासाठी ही हिंदू संमेलन होणं आवश्यक आहे. आणि या हिंदू संमेलनातनं आपण जेव्हा एकत्र येऊ, आपण एकमेकांची जात पात धर्मभेद याच्या पलीकडे जाऊ. हे इथे सगळे फोटो आहेत. हे फोटो आपल्या भारताला उज्ज्वल करण्यासाठी एकत्र यांनी काम केले. हा या जातीचा, तो या जातीचा, ही समरसता बाजूला ठेवून आपण एकत्र बाजूला ठेवून काम करणारे जातपात बाजूला ठेवून एकत्र आलं पाहिजे. ज्या वेळेला आपल्या मनातनं जात जाईल तेव्हा आपण खऱ्या अर्थाने हिंदू संघटन करू. त्यामुळं आपण सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येणं, जे या देशावर प्रेम करणारे आहेत, यासाठी ही हिंदू संमेलनं आज देशामध्ये होत आहेत. आणि इथं फार मोठ्या संख्येने याचं संघटन चाललेलं आहे. जो आपल्या देशाला, आपल्या हिंदुत्वाला, आपल्या संस्कृतीला मदत करेल असाच राज्यकर्ता आपल्याकडे यावा, यासाठी एकी राहणं, एकत्र राहणं ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. बरेच मुद्दे मी आता इथे बोलणं आवश्यक आहे, पण मला इथे शक्य नाही वेळेअभावी. मी इथे थांबतो, रजा घेतो. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद सर. आपल्या मार्गदर्शनातून आम्हाला संघाच्या कार्याविषयी योग्य आणि सखोल अशी महत्वपूर्ण माहिती आम्हाला मिळाली. तुमचे खूप खूप आभार. आता मी डॉक्टर दिलीप पटवर्धन यांना विनंती करते की त्यांनी हिंदू धर्माविषयी व हिंदू धर्म संस्कृती याबद्दल त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावे. सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचे स्वागत करावे. नमस्कार. सर्वप्रथम मी या संघटनेचे आभार मानतो की त्यांनी मला माझे विचार व्यक्त करायला परवानगी दिली.
उपस्थित सद्गुरू शिवाचार्य महाराज, दामणकर साहेब, कुलकर्णी मॅडम आणि सर्व उपस्थित यांना मी वंदन करतो आणि आपण प्रेक्षक बंधू भगिनी आपल्यालाही वंदन करतो. आणि माझी ओळख देताना सांगितलं की मी जीवन विद्या मिशनचा कार्यकर्ता आहे म्हणून. त्यामुळे मी माझ्या सद्गुरूंचं स्मरण केल्याशिवाय कधी सुरुवात करत नाही. वंदनीय आचरणीय समाजसुधारक समाजशास्त्रज्ञ सद्गुरू श्री वामनराव पै आणि मातृगुरू मई यांना मी वंदन करतो. आणि आमची एक विश्व प्रार्थना आहे. मी तुम्हाला विनंती करणार आहे की तुम्ही माझ्या मागोमाग म्हणा. ही विश्व प्रार्थना आहे. म्हणा, हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. तुमच्या एक लक्षात आलं असेल, एक शब्द सतत आहे, सर्वांना. जीवनविद्या ही स्थापन सद्गुरू वामनराव पै यांनी 70 वर्षापूर्वी केली. ते स्वतः उच्च विद्या विभूषित होते. ते डेप्युटी सेक्रेटरी ऑफ फायनान्स मंत्रालयात होते. पूर्ण सर्व्हिस करून रिटायर झाले ते. तेव्हा त्यांनी राजकारण खूप जवळून बघितलं. तेव्हा जीवन विद्यामध्ये स्पिरिच्युअलिटीपेक्षा जास्त समाजकारण आहे. आणि याचा मुख्य उद्देश असा होता की सर्व जगात शांती व्हावी. आणि अतिशय महत्वाचा स्पेसिफिक म्हणजे भारत देशाने सर्व जगाचं नेतृत्व करावं. आणि प्रत्येक गोष्टीला पुरावा आणि कारण देतो आम्ही. अतिशय शास्त्रीय तर्कशुद्ध असं जीवनविद्याचं तत्वज्ञान आहे. भारतानेच का सर्व जगाचं नेतृत्व करावं? तर सर्वे भवन्ति सुखिनू सर्वे सन्तु निरामया अशी भारताची संस्कृती आहे. जगात कुठलीच नाही. मी 30 देशात फिरलोय. बाकी सर्व देश अतिशय स्वार्थी आहेत. मग पुरावा द्यायला लागेल त्याचा. तुम्हाला कल्पना आहे, मध्ये ग्रेन डील झालं युक्रेन रशियाच्या वॉर नंतर. त्या काळात आफ्रिकेमध्ये खूप गरीब आहे आपल्यापेक्षा. तर त्यांनी युनोला विनंती केली. मग त्यांनी रशियाला सांगितलं की तुम्ही तेवढं गव्हाचं, कारण युक्रेनमध्ये गहू खूप पिकतो. मग ठीक आहे, रशियाने परवानगी दिला. ग्रेन डील म्हणतात त्याला. रिसेंटली झालं. तर तो बोट येत होती. तर युरोपियन लोक एवढे स्वार्थी आहेत, त्यांनी मधल्यामध्ये काढून घेतला तो. मग मला सांगा, या आफ्रिकेला गहू कोणी दिला? भारताने दिला. टाळ्या वाजवा. यू शुड बी प्राऊड ऑफ दॅट. हे मी फार पूर्वीच आत्ताच सांगतो तुम्हाला. दुसरी गोष्ट, भारत इतकं सर्वांचा विचार करतो. आणि निसर्ग नियम आहे, जो सर्वांचा विचार करतो त्याचा सर्वजण विचार करतात. सिंपल निसर्ग नियम आहे, क्रिया तशी प्रतिक्रिया. अहो, टर्की देश जो सतत भारताला विरोध करतो, पण टर्की देशात ज्यावेळी भूकंप झाला त्यावेळी भारताने मदत पाठवली. इतकं विशाल मन आहे आपलं. भारताची संस्कृती महान आहे, सांगायची गरजच नाही. आणि भारत हा सर्व समावेशक आहे. बघा ना, हा आता जो इराण म्हणता तो पर्शिया होता. पारशी होते तिथं, झोरास्ट्रियन. तिथे महिलांच्यावर रेप केला आणि त्यातले जे पारशी आले ते भारतात आले, गुजरातमध्ये आले, मुंबईमध्ये आले. तुम्हाला माहिती आहे, टाटा आणि सगळे, अहो ते भारताचे एक झाले. आता उलट ते भारतात आपल्या भारतीयांपेक्षा जास्त प्रेम करतात. खरं आहे की नाही? म्हणजे अक्षरशः त्यांना सामावून घेतलं. ज्यूज, आता ज्यूज इस्रायल राष्ट्र 48 साली झालं. पण सुरुवातीला ज्यावेळी जर्मनीमध्ये प्रॉब्लेम झाला, ते ज्यूज कुठे आले? भारतात आले. कोकणामध्ये ज्यूज बरेच होते, त्याला बेने इस्रायली म्हणतात. मी तुम्हाला सांगतो, मी स्वतः इस्रायलला 7 दिवस गेलो होतो. तर या इस्रायलमध्ये अखिल जागतिक मराठी साहित्य संमेलन इस्रायलमध्ये झालेलं आहे. लक्षात, इतके आपण ज्यूजना सामावून घेतलं. दुसरा पोलंड देश. दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी कित्येक पोलिश लोकांना कोल्हापूरजवळ वळीवडे गाव माहिती आहे तुम्हाला, शाहू महाराजांनी त्याला आश्रय दिला. गुजरातमध्ये गेले का राजाने आश्रय दिला. अजूनही पोलंडची लोक तिकडे येतात कृतज्ञता म्हणून. लक्षात घ्या. तेव्हा भारत हा सर्व समावेशक आहे. मध्ये काहीतरी वेळासारखं इंटॉलरंट म्हणतोय, मूर्ख आहे ते.
याच्यात का टॉलरंट देश दुसरा कुठला नाही आहे जो शत्रूचा विचार करतो, नाही का? किंवा भारतीय संस्कृती उच्च होती हे सांगायची कोणी सर्टिफिकेट द्यायची गरज नाही. शिवाय परदेशात पाश्चिमात्यात असं अफवा पसरवली की भारतात महिलांना अतिशय कमी लेखलं जातं. खोटं आहे ते. सगळ्याला प्रूफ देणार मी, सगळ्याला प्रूफ देणार. असं म्हणतात की महिलांना पहिल्यांदा मताचा अधिकार कुठे मिळाला, गुगलवर गेला तो बघ, न्यूझीलंडला म्हणून सांगतील ते. खोटं आहे ते. भारतात पहिल्यांदा महिलेला मताचा अधिकार मिळाला कुठे माहितीये? आता आपण एकदम पुरातन 3500 वर्षापूर्वी ऋग्वेद लिहिले का? ऋग्वेद कोणी लिहिला असं वाटतं तुम्हाला? ऋग्वेद कोणी लिहिला? मी यादी आणली आहे कारण मला सगळी नवं पाठ नाही म्हणून. अग्नी, इंद्र, वशिष्ठ, भारद्वाज, विश्वामित्र, वामदेव, अत्री, अगस्त्य, कण्व, अंगिरा असे प्रमुख 10 ऋषी आणि त्यांच्या कुळातील ऋषी हे पुरुष होते. महिला होत्या का? ऑफकोर्स होत्या. 21 महिलांनी ऋग्वेद लिहिलेला आहे. आपल्याला माहित आहे की नाही? माहित नाही. येस. आणि तेव्हाच महिला दिन झाला ना, महिला दिन. पण महिलांनाच माहित नाही आपल्या महिला किती ग्रेट होते ते. त्यांचं नाव काय? लोकमुद्रा, घोषा, अपला, विश्वंभरा, रोमाशा, यामी, सावित्री, वाग्मिणी, पोलोमी, इंद्राणी, गार्गी, मैत्रेयी. येस. आणि गार्गी तर तत्वज्ञानावर याज्ञवल्क्य ऋषींची चर्चा करायची. म्हणजे मताचा अधिकार होता की नाही? तेव्हा महिलांना अधिकार नव्हता. हे अर्थात त्या काळातलं आहे. मधल्या काळात मात्र पुरुषांच्या विकृत मनोवृत्तीमुळं महिलांना उंबरेला ठेवलं गेलं. ही वस्तुस्थिती आहे. ही वस्तुस्थिती आहे. कळलं? पण आपली परंपरा जबरदस्त होती. आणि एक लक्षात ठेवा, भारतात ज्यावेळी 2 फेब्रुवारी 1835 साली लॉर्ड मॅक्युले त्यांनी ब्रिटिश पार्लमेंटमध्ये भाषण केलं. त्यावेळी सांगितलं, मी भारतात गेलो, अहो इथं गरिबीच नाही आहे, चोर नाही आहेत, भिकारी नाही आहेत. याचं कारण प्रत्येक व्यावसायिक त्यामध्ये एक्सपर्ट होता. शिल्पकला बघा जाऊन देवळांची जुन्या, तुम्ही जर गेलात तंजावरला वगैरे, तिथं न फोडलेली देवळं आहेत. आपल्याकडे फोडली मोगलांनी, पण तिकडे एक चौल राजा होता. नोबडी कुड टच, नोबडी कुड टच. चौल राजाला तर तुमचा चंद्रगुप्त काय कोणीच हरवू शकलं नाही. पण चौल राजाने काय केलं, इकडे नाही येता तो थायलंड, इंडोनेशिया इकडे गेला. म्हणून तिकडे तुम्हाला रामायण दिसेल बघा. कळलं? येस. शिल्पकार जबरदस्त होते, सगळे श्रीमंत होते, सगळ्यांना प्रतिष्ठा होती. विणकरी श्रेष्ठ होते. त्यांचे विणकर ते एवढे जबरदस्त होते की अंगठीतनं अख्खं धोतर निघू शकायचं. ते मँचेस्टरची कॉम्पिटिशन करत होते. म्हणून पुढे ब्रिटिशांनी त्यांची बोटं कापली. ही वस्तुस्थिती आहे. कळलं? नीच होते ब्रिटिश. अर्थात त्यांच्या दृष्टीने ते योग्य होते. दुसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक व्यावसायिक श्रेष्ठ होता, उच्च नीचता नव्हती. हे मी स्टेटमेंट करतोय. मधल्या काळात आली हे खरं आहे. त्याचंही कारण काय? विकृत मनोवृत्ती. उच्च नीचता ही विकृत मनोवृत्ती म्हणाली. आता मी आणखी वेगळ्या गोष्टी सांगणार आहे तुम्हाला. पण जगात अशांती का आहे? याचं कारण अमेरिका एका अर्थाने सगळ्या जगावर नेतृत्व करतोय ना. शांती आहे जगामध्ये? बिलकुल नाही आहे. तर अशांती होण्याचं आता मी जर काय तुम्हाला आश्चर्य वाटेल तर ईश्वराबद्दलचे गैरसमज. बघा, मी तुम्हाला त्या मुळाशी जाऊन सांगणार आहे. ईश्वराबद्दलचे गैरसमज हे त्याचं मूळ आहे सगळ्याचं. तुम्ही धर्म म्हणा, काही म्हणा, त्याचं ईश्वर हे मेन असतं ना. कळलं की नाही? ते मूळ आहे. मग आपण काय म्हणतो, ईश्वर कोप करतो, कृपा करतो, नाही का? कसाब आला ना, कसाब, त्याचं त्या जेलमधलं स्टेटमेंट आहे, काढून बघा. मी यांना मारलं कारण काफिरांना मारलं तर तुम्हाला जन्नत मिळेल, कृपा होईल, हे त्याचा बेस होता. कोल्ड ब्लडेड मर्डर केला, त्याला काही वाईट वाटलं नाही का? लहानपणी काय असतं, वयाच्या 9 वर्षापर्यंत आपलं अंतर्मन उघडं असतं. त्याला चांगलं वाईट काही कळत नाही अंतर्मनाला. बहिर्मनाला संस्काराने कळू शकतं, पण अंतर्मनाला नाही कळत. त्याच्यावर संस्कार केले गेले. काफिरांना मारलं तुला जन्नत नाही, स्वर्ग मिळेल. असा मूर्खासारखी गोष्ट कोप आणि कृपा या त्याच्यामुळे आलं. आणि भारत तसा नाहीये. मी तुम्हाला पटवून देणार ते सुद्धा तसं नाहीये. म्हणून त्यांनी मारलं ना. सिंपल आहे. आता आपल्या देशाचं नाव इंडिया नाहीये, भारत आहे. बरोबर? काय आहे, त्यावेळी मॅक्युलेने म्हटलं की याची संस्कृती नष्ट केली पाहिजे, संस्कृतचं महत्व काढून टाकलं पाहिजे आणि इंग्लिशचं महत्व वाढवलं पाहिजे. आणि त्यात तो यशस्वी झाला. कारण आपण मूर्ख ना. कळलं की नाही?
आता लक्षात ठेवा, आता जालियनवाला बाग आपण जोरात जोरात म्हणतो, काय सर, अरे कोणी मारलं? हिंदू सैनिकांनी हिंदूंना मारलं ना. ब्रिटिश 2000 आले पहिल्यांदा, त्यांना आपल्या लोकांना दगडं मारले असं ठेचून मेले असते की ते, पण ते तुम्हाला एकमेकाला दगडं मारायला लावण्यात यशस्वी झाले, म्हणजे आपण गाढव. आता या आमच्या जीवनाचं वाक्य आहे, जो इतिहासातून धडे घेत नाही तो गधडा होय. आता तरी शहाणपणा शिकायला पाहिजे, बरोबर आहे ना. तर लक्षात ठेवा, ही वस्तुस्थिती आहे. तेव्हा आता भारतामध्ये म्हटलं ना, ईश्वराबद्दलची कोप आणि कृपा, म्हणजे त्यात असं आलं ना, कसं आपला काय वाटलं, आपल्याला कृपा होईल. संकल्प आपल्या भारत देशात तसं नाही आहे, हे तुम्हाला तुमच्या लक्षात येत नाही. मी सांगतो, हे मध्ये सगळे हे अंधश्रद्धा वगैरे आल्या. आता मला सांगा, आपण मराठीत शब्द किती सुंदर आहेत. तुम्हाला भगवद्गीता माहिती आहे, ते एक व्यवस्थापन शास्त्राचं उत्कृष्ट पुस्तक आहे. व्यवस्थापन शास्त्राचं, कळलं, ते संप्रदायाचं पुस्तक नाही. तुम्हाला आश्चर्य वाटेल मी म्हटलं तर. संप्रदायाचं कुठलं पुस्तक असतं ना, त्यात काय असतं, हे उपास कर, बरोबर आहे, नाहीतर देवाचा कोप होईल. म्हणजे रिलिजन आणि धर्म यामधला फरक लोकांना कळत नाही. तुम्ही जर डिक्शनरी काढली तर रिलिजन म्हणजे धर्म देतील, खोटं आहे, ते पूर्ण खोटं आहे. रिलिजन म्हणजे संप्रदाय. मग रिलिजन हा शब्द कसा आला, रेलिगियर नावाचा लॅटिन शब्द आहे, म्हणजे ग्रुप ऑफ पीपल हॅव्हिंग सर्टन फेथ फॉलो सर्टन रिच्युअल्स, म्हणजे लोकांचा समूह, त्यांचं एक श्रद्धास्थान आणि काही कर्मकांड, असे संप्रदाय जगात लाखो आहेत. आता आपल्याकडे नाहीत का, काय म्हणतात त्याला, विष्णू संप्रदाय, शिव संप्रदाय, असायला हरकत नाही, 100% असायला हरकत. आणि त्यांना आपल्या श्रद्धास्थानाचा मान आणि महत्व वाढलंच पाहिजे आणि त्यांना अभिमान असलाच पाहिजे, अडचण नाही. पण धर्म म्हणजे काय, धर्म म्हणजे ज्याने समाजाची उत्तम धारणा होते तो धर्म. शांती झाली पाहिजे ना समाजामध्ये. मग आता शांती आहे का, नाही आहे. तुम्ही म्हणाल माझं श्रद्धास्थान श्रेष्ठ, हरकत नाही, पण जेव्हा तुम्ही म्हणाल की माझं श्रद्धास्थान तू जर मानत नसेल तर तुला जगण्याचा अधिकार नाही, शांतता नांदेल. आणि तेच होतंय सध्या. काय होतं ते, याच्यावरतीच दंगे होतात ना. त्यामुळे रिलिजन किंवा संप्रदायामुळे कधीच शांतता येऊ शकत नाही, कळलं. मग धर्म कसा पाहिजे, तो निसर्ग नियम पाळणारा पाहिजे. निसर्ग नियम कसे असतात, शाश्वत असतात. म्हणजे उदाहरण सांगतो, आंबा खालीच पडतो ना, भारतात, अमेरिकेत, पाकिस्तानमध्ये खालीच पडतो. म्हणजे वैश्विक पाहिजे. 1000 वर्षापूर्वी पडत होता, आताही पडणार, पुढेही पडणार, म्हणजे शाश्वत, म्हणजे इटर्नल पाहिजे. आणि सर्व संप्रदायात वरून खालीच पडतो, असा कुठला संप्रदाय म्हणतो खालूवर नाही. धर्म असा पाहिजे की जो सगळ्यांसाठी सेम पाहिजे, म्हणजे सर्व संप्रदायांचा धर्म एक पाहिजे, तरच शांतता लाभेल. सिंपल लॉजिक, बरोबर आहे. आता तुम्हाला आश्चर्य वाटेल, आणि खरा असा धर्म भगवद्गीतेत सांगितलेला आहे. बघा, मी म्हणलं ना, भगवद्गीता हे व्यवस्थापन शास्त्राचं उत्कृष्ट पुस्तक आहे. काय सांगितलं मी, संप्रदायाच्या पुस्तकात कंपल्शन असतं ना, हे उपास कर, हे बरोबर आहे. तसं नाहीये. 18व्या अध्यायातला 63वा श्लोक काढून बघा. त्यामध्ये कसं माहिती, सुरुवातीला फक्त अर्जुन वाचलाय. अर्जुन हा आपल्यासारखा माणूस, ज्याला अनेक डिफिकल्टीज आहेत, आणि ते सगळ्या डिफिकल्टीचं उत्तर असलेला कृष्ण म्हणजे शहाणपणाचं स्वरूप. सगळे उत्तर आहेत, वैयक्तिक आणि सामाजिक सगळे उत्तर कृष्णाजवळ आहेत. म्हणून बघा, प्रथम भगवद्गीता अर्जुन वाचच आहे, फक्त भगवान वाच नाहीच आहे. शहाणी माणसं ऐकून घेतात ते सगळ्यांचं. आपण शहाणा, आपण लगेच नाही ऐकून घेतात ते अर्जुन. मग ज्यावेळी अर्जुन म्हणाला, आता कृष्णा मी तुला शरण जातो, मी तुझ्यावर श्रद्धा ठेवतो, तू सांगशील ते फायनल, नो स्केप्टिसिझम, कळलं की नाही. मग भगवान व्हायचा, तोपर्यंत नाही. लक्षात ठेवा, नेव्हर. प्रथम श्रद्धा पाहिजे. म्हणून एक 3 गोष्टी लक्षात ठेवा. श्रद्धा असल्याशिवाय ज्ञान मिळत नाही, नम्रता असल्याशिवाय मान मिळत नाही, आणि योग्यता असल्याशिवाय काम मिळत नाही, आणि तिन्ही असल्याशिवाय सन्मान मिळत नाही. हे लक्षात ठेवा. लक्षात म्हणजे व्हेरी इम्पॉर्टंट. मग अर्जुनाला कुठला धर्म सांगितला त्यांनी, वेगळा धर्म. अर्जुन क्षत्रिय होता. क्षात्र धर्म म्हणजे कर्तव्य धर्म सांगितला आहे, की जो निसर्ग नियमाशी मंडित आहे. कर्तव्य धर्म हा धर्म आहे. क्षात्र धर्म काय असतो, बहुजनिता आहे, बहुजन सुख आहे. सिंपल. आमच्या जीवनाचे 3 गुरु आहेत, छत्रपती शिवाजी महाराज, आर्य चाणक्य आणि भगवान श्रीकृष्ण. कारण तिघांचंही मेन काय, बहुजनिता आहे, बहुजन सुख आहे. कोणी स्वतःसाठी काही केलं नाही. छत्रपती शिवाजी महाराज काय, ही स्त्रींची इच्छा, त्यांनी आपल्या कुठल्या गडाला स्वतःचं नाव दिलं नाही. नो, कळलं की नाही. मग शास्त्र धर्म म्हणजे बहुजनिता, बहुजन सुख आहे म्हणजे काय, तर ते म्हणाले, हे कौरव तुझे गुरु बंधू, गुरु असतील, सगळे असतील, पण आज ते असत्याच्या मार्गावर चाललेत.
कळलं की नाही? एक तर त्यांचे विचार बदल, अन्यथा किल देम. त्यांनी अर्जुनाला सत्यनारायण पूजा करायला सांगितलेलं नाहीये गीतेमध्ये. लक्षात आलं का? किल देम. का? लक्षात ठेवा, 1,00,000 कौरव मेले चालतील, पण कोटी लोकांचा फायदा होणार आहे, तरच राष्ट्र चालतं. साधं उदाहरण देतो. रस्ते आता रुंदी करतात, बिचारे शेतकऱ्यांच्या जमिनी जातात ना, पण कोणाला ते सॅक्रिफाईस करावं लागतं. 1,000 शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या, पण 1 कोटी लोकांचा फायदा होणार असेल तर कोणाला ते सहन करा, तर राष्ट्र चालणार ना. याला क्षात्र धर्म कुठला सांगितला? हा. म्हणजे हे सगळं जे आहेत ना, आपण ज्याला धर्म म्हणतो, तुमच्या डोळ्यासमोर येतात ते धर्म नाही, संप्रदाय आहेत. मग असे धर्म कुठले? तेव्हा कुठला माहिती आहे? अरे तुम्हाला माहिती आहे, आपण रेग्युलर वापरतो शब्द ते, पण आपल्याला माहितीच नाही. त्याच्या अगोदर कोप आणि कृपाबद्दल सांगतो. तुम्हाला एकदम सगळ्या वेगळ्या गोष्टी वाटणार आहेत. कर्मयोग सांगितलं ना गीतेमध्ये, कर आणि पहा. कृपा म्हणजे काय? करू पहा, कर पहा. तू ऍक्शन कर आणि पहा युअर सेल्फ. कळलं? आता आपण देवाला काय नैवेद्य शब्द सुद्धा किती ओके वापरतो. नैवेद्य काय करतो? देतो म्हणतो. कधी देतो? काय शब्द वापरतो? दाखवतो, देखो देखो. आणि खातो कोण? आणि खातो त्याला काय म्हणतो आपण? प्रसाद. प्रसाद म्हणजे प्रतिसाद, रिॲक्शन. ऍक्शन, रिॲक्शन, निसर्ग नियम. नैवेद्य चांगला, प्रसाद चांगला. नैवेद्य खाण, प्रसाद खाण. म्हणजे कर्मातच कर्माचं फळ आहे जे सांगतात तीच आहे. अरे कर्म घाणेरडं काय, तुला घाणेरडं मिळणारच प्रतिक्रिया. नो चान्स. मॅथमॅटिक्स आहे ते. कळलं? म्हणजे कृपा आणि हे कळलं. कृपा होते. हा, आता लोकांना असं वाटतं कृपा करणं होते ना. आता उदाहरणात सांगतो, कृपा होते म्हणजे काय होतं सांगतो. आता ईश्वराबद्दल मी सांगतो. खरं म्हणजे ईश्वर म्हणजे काय खूप मोठ्या विषयात घेत नाही, पण एक साधं सिंपल सांगतो. चैतन्य शक्तीचा महासागर. आज चैतन्य शक्ती आहे सगळीकडे. कॉस्मिक लाईफ फोर्स तुमच्यात माझ्या सगळ्यात सारखीच आहे, वेगळे नाही. मी ज्यावेळी तुमच्याशी बोलतोय तेव्हा माझं शरीर तुमच्याशी बोलत नाही आहे. माझ्यात जी चैतन्य शक्ती आहे ते तुमच्यातल्या चैतन्य शक्तीशी संपर्क साधतंय. आता मला दिसतंय, बोलायला येतोय, ऐकू येतोय, चव लागते. कुठपर्यंत? चैतन्य शक्तीसह माझ्या उपाधीची कनेक्शन आहे तिथपर्यंत. ते तुटल्यावर दिलीप पडलं मेला, शरीर राहिलं ना. लक्षात आलं? चैतन्य शक्ती तुमच्यात माझ्यात एकच आहे. तुम्हाला गंमत होतं, रमण महर्षी होते. रमण महर्षी सेल्फ एनलायटन होते. रमण महर्षी त्यांच्या शिष्याने विचारलं, मला दुसऱ्याशी कसं वागायचं कळतच नाही हो, कसं वागायचं? रमण महर्षींचं काय उत्तर होतं? जबरदस्त उत्तर होतं. अरे दुसरं आहे कोणी ते? अद्वैत. तुमच्या काही चैतन्य तीच, माझ्यात तीच. वी आर वन. आता मी म्हणजे काय आहे, जीवनमूल्य आपल्याला कळली पाहिजे. जीवनमूल्याचा गोंधळ आहे सध्या. जीवनमूल्य कुठले आहेत? समता, सभ्यता, सामंजस्य, सहिष्णुता, लवचिकता, नम्रता आणि कृतज्ञता. ही जीवनमूल्य आहेत. आणि ही सगळी निसर्ग नियम पाळतात. यातलं एक जरी तुमच्याकडे असेल, बाकीचे आपोआप असतात तुमच्या. काय वाटलं? त्यातला समता हा भाव आला पाहिजे ना. आता आपण ते बंद पडलं. हॅलो हॅलो हॅलो, नाही ऐकू येत नाही. हॅलो 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 हॅलो, यायला आय डोंट नो. ओके, आता समता भाव. हा, समता भाव आला पाहिजे. समता भाव केव्हा येईल? मी आता जे सांगितलं चैतन्य तुमच्यात बाहेर एकच आहे ना, वी आर वन आहे ना, हे कळायला पाहिजे. पण डोक्यात जायला पाहिजे की. कळलं की नाही? ज्यावेळी आपण एखादा म्हणतो ह्याला मी त्रास देतो, मूर्ख असले का? तू स्वतःलाच त्रास देतोयस. तू आणि मी वेगळा नाहीच आहे ना, हे कळणं गरज आहे. म्हणून समता आल्याशिवाय, आता आपल्याला जर जगावर राज्य करायचं असेल ते एकही यायला पाहिजे. आपण डिवायडेड आहेत. मला सांगा, जगाच्या नकाशावर बिंदू इतके स्थान नसले. पोर्तुगीज, ब्रिटिश, फ्रान्स यांनी आपलं राज्य केलं. ब्रिटिशांनी 150 तर पोर्तुगीजांनी 400 वर्ष राज्य केलं. आपण मूर्ख ना, बरोबर ना. म्हणून त्यावेळी इंडिया म्हणायचं कुठलं? ब्रिटिश इंडिया. गोव्यामध्ये ब्रिटिश इंडिया नव्हतं, पोर्तुगीज होते. पांडेचेरीला फ्रेंच होते. कळलं? आपण मूर्ख होतो, हेच त्याचं सत्य आहे. बरोबर आहे ना? आता ते बदलायला पाहिजे की नको? बदलायला पाहिजे. मग असं पहा की हे जर असं वाईट, आपण एक होण्यासाठी आपण समताभाव राखला पाहिजे. आपण बघतो का समताभावाने दुसरं एखादं? आपण जाती जाती डिव्हाइडला आहे. बरोबर? डिव्हाइड झालेलं आहे पूर्ण. क्लिअर? मग डिव्हाइड अँड कॉन्कर इज सिम्पल. तुम्ही एक ती काडी सहज मोडते. हिसाब किती सांगितलंय? 50 काड्या एकत्र मोडायला येत नाहीत, पण आपण विभागले गेलोय ना मानसिकरित्या. बरोबर आहे ना? आणि अजूनही तसंच आहे का? पुन्हा विकृत मनोवृत्ती हे त्याचं कारण आहे. खरं? आता चातुर्वर्ण बरेच लोक करतात दंगा.
चातुर्यानं काय होतं सांगतो, त्या काळात गुरुकुल पद्धत होती, बरोबर. तो राजाचा मुलगा असो, प्रधानाचा असो, चौकीदार, सगळेजण अरण्यात जायचे. तिथे राजाला कुठला अधिकार नव्हता. ऋषी म्हणजे काय, शिक्षक समजा. तिथं 12 वर्ष राहायचे ते. मग ऋषींना माहीत असायचे सगळे विद्यार्थी कसे आहेत ते. नीट लक्षात घ्या. चातुर्वर्ण कुठले आहेत, क्षत्रिय, ब्राह्मण, वैश्य आणि शूद्र, बरोबर. त्यातलं मी काही गोष्टी सांगणार अजून माहित नाहीत लोकांना. आय कॅन टेल यू 100%. मग ज्याच्याकडे धारिष्ठ आहे, शक्ती आहे, याचा उपयोग राष्ट्राच्या संरक्षणासाठी होईल म्हणून त्याला क्षत्रिय म्हणून राज्यात पाठवायचे, क्षत्रियाचा मुलगा म्हणून नव्हे. नीट लक्षात घ्या. ज्याला बुद्धिमत्ता खूप आहे, नुसती बुद्धिमत्ता असून नाही, तो दुसऱ्यांना देऊ शकतो ज्ञान, तो ब्राह्मण. नाही तो नाव पंडित आणि 1-4 बुकं वाचत असेल, तो ब्राह्मण नाही. मग त्याला ब्राह्मण म्हणून पाठवायचे. का, यामुळं नवीन नवीन शोध लागतील, हे लागतील, फायदा होईल ना राज्याचा, म्हणून तो ब्राह्मण, ब्राह्मणाचा मुलगा म्हणून नव्हे. आता ब्राह्मण याच्यामध्ये आणि क्षत्रियमध्ये तुम्हाला खरं सांगतो, आता ब्राह्मण कोणाला म्हणायचं, तर जो ज्ञान आहे ज्ञान देतो. मग आपल्याकडे ज्ञान होतं आणि देत कोण होते हो, संत. ब्राह्मण कोणात कळलं हे सगळे संत आहेत. तर मग त्यांनी घड्याळ दाखवलं. अर्थात हा विषय खूप मोठा आहे, त्यामुळं मी फार क्लिअर माणूस आहे, मी डॉक्टर माणूस आहे, पण हे सांगायला पाहिजे मला, तेवढं ऐकून घ्या. मगाशी कुलकर्णी मॅडम म्हटल्या, मला असं 15 मिनिटासाठी बोलवलं, मी चांगला अर्धा तास घेतला. असं पण हे सांगण्याची गत्यंतर आहे. वैश्य तसं, ज्याला व्यापार कळतो. तुम्ही नाही का विकत आणायला जाता आणि दुसरा मित्र स्वस्तात घेऊन येतो आणि आपण गणतो, वैश्य वृत्ती लागतात. शूद्र हा शब्द तुम्हाला माहित नाही, लिहून घ्या कागदावर. हा शब्द क्षुद्र किंवा शूद्र नाही, हा संस्कृत शब्द आहे. शूद्र, सु म्हणजे चांगलं, द्र म्हणजे द्रव्य. जो चांगल्या मार्गाने स्किल वापरून द्रव्य मिळवतो तो शूद्र. उदाहरणार्थ मी शूद्र डॉक्टर, मी चांगल्या मार्गाने स्किल वापरतो, द्रव्य मिळवतो, मी शूद्र. कळलं, नीच नव्हे. कुंभार शूद्र, स्वतः कष्ट करतो, चांगल्या मार्गाने पैसे मिळवतो. सोनार शूद्र, नीच नव्हे. आता उच्च नीच काय तेही सांगणार आहे मी तुम्हाला. अगदी वस्तुस्थिती सांगणार, यू हॅव टू ऍक्सेप्ट दॅट. आणि ती अजूनही आहे. लक्षात. आता समजा माझी जात कुठली, त्या जातीवर सांगतो. जात म्हणजे काय, आता मला सांगा, तुम्ही आंबा, आता आंब्याचं सीजन येईल, आंब्याचा काय धर्म विचारता का तुम्ही, जात विचारता ना, कुठल्या जातीचा आंबा आहे, हापूस, पायरी, नाही का, आणि काय तोतापुरी. तुम्ही असं म्हणता काय हापूस ही सुपिरियर, तोतापुरी नाही. प्रत्येकाचं वैशिष्ट्य वेगळं आहे. एव्हरीथिंग इज डिफरंट. कळलं. आता माझी जात कुठली तुम्हाला माहिती आहे, माझी जात कुठली आडनावावरनं कळते तुम्हाला, पण ते खोटं आहे. माझी जात डॉक्टर ही माझी जात, आणि उपजात डोळ्याचा डॉक्टर. कळलं तुम्हाला. व्हेरी सिम्पल. मी माझ्या उपजातीचं संमेलन अटेंड करतो, कॉन्फरन्स, डोळ्याच्या डॉक्टरांचं. का, माझं ज्ञान वृद्धी व्हावी आणि जगालाही फायदा व्हावा. कळलं. याला जात म्हणतात. लक्षात येते. आता माझ्या एका मुलाने माझी जात घेतली, म्हणजे तो डोळ्याचा डॉक्टर झाला. दुसऱ्या मुलाने जात बदलली, तो मेकॅनिकल इंजिनियर झाला. मग तो इंजिनियर लोकांची संमेलन अटेंड करत होता. सिम्पल. नंतर पुन्हा जात बदलली, मॅनेजमेंट केलं त्यांनी ISB हैदराबादमधून. आता मॅनेजमेंट लोकांची संमेलन अटेंड करतो. तुमच्या लक्षात आलं. यू टू बी क्लिअर. आता श्रीराम लागू होते, ते ENT सर्जन होते, ते ENT लोकांची अटेंड करायचे कॉन्फरन्स. नंतर ते चित्रपट कलाकाराने, नाट्यकला प्रॅक्टिस सोडली, मग ते चित्रपट कलाकारांचं संमेलन अटेंड, याला जातीय संमेलन म्हणतात. शेतकऱ्यांचं संमेलन असतं, ते जन्माने कुठले असत, त्याचे एकाच जातीचे, कारण सगळ्यांचे प्रश्न ते, त्यांना ज्ञान बरोबर आहे, याला जाती. कळलं. तसंच कुंभारांचं संमेलन, शिक्षकांचे संमेलन असतं की नाही. करेक्ट आहे. शिक्षकांचे जन्माने कोणी असतो तो. आता उच्च निश्चितेवरती बोलतो आणि थांबतो. हे स्वतःला विकृत मनोवृत्तीनं आलं, उच्च निश्चिता. हे बघा, पॉवर असा तुम्हाला काय हरकत नाही, पण कशी वापरायची याला शहाणपण पाहिजे ना. हुशारी आणि शहाणपणामध्ये फार फरक आहे. जगात हुशार लोक फार आहेत, शहाणे फार कमी आहेत. कळलं की नाही. काय फरक आहे त्यामध्ये. नाही तर युद्ध झाले असती का, शहाणे नाहीत ना. जेव्हा हुशारी, नीट लक्षात ठेवा, हुशारी जेव्हा स्वतःच आणि आजूबाजूला आनंद पसरवण्यासाठी वापरली जाते, त्याला शहाणपण म्हणतात. ऍप्लिकेशन ऑफ युअर इंटेलिजन्स. कळलं की नाही. आता उदाहरणार्थ साधी गोष्ट आहे, ऍटॉमिक एनर्जी बनवायला हुशारी लागली हो, पण 2 शहरं बेचिऱ्या केली, हे काय शहाणपण होतं का, नाही. मग ऍटॉमिक एनर्जीचं वीज निर्माण करणं, याला शहाणपण म्हणतात. कळलं. तुम्ही एकमेकाचे बरोबर काम करतात, एकमेक दोष हुडकायला हुशारी लागते की, पण टोमणे मारणं हे काय शहाणपण नाही, कारण त्यामुळे आनंद निर्माण होत नाही. कळलं. शहाणपण म्हणजे नारायण म्हणतो आम्ही, लक्षात ठेवा. म्हणजे हे सगळे इतके मुद्दे आहेत, त्यातला तुमच्या लक्षात हे लक्षात येते का, याला म्हणायचं. हे जर लोकांना कळलं, आणि उच्च निश्चिता अजून आहे का,
विकृत मनोवृत्ती, जिसकी लाठी उसकी भैंस. ज्यावेळी जे हुशार होते बुद्धीनं त्यांनी कमी बुद्धीच्या लोकांना त्रास दिलेला आहे, हे सत्य आहे. सगळ्यांना दिला नसेल पण दिलेला आहे, सत्य आहे. ज्याच्यात मसल पॉवर होती त्यांनी कमी मसलवर त्रास दिला आहे, सत्य आहे. आणि अजूनही गेलंय का ते? अजूनही आहे. आता समूहाला शक्ती आली एवढं लोकशाहीमुळे, बरोबर. आता त्याचं एक उत्तम उदाहरण सद्गुरूंनी सांगितलं सांगतो. कंडक्टर असतो त्याला काय फार पॉवर असते का? नसते. पण असते ना. 1 घंटा वाजून तर बस थांबते, 2 वाजता बस पुढे जाते, बरोबर आहे. सिंपल. समजा एक बस आली, बस स्टॉपवर उभारली, सगळी रांगेने चढताय. शेवटी एक म्हाताऱ्याने 1 पाऊल टाकलं आणि त्या कंडक्टर 2 घंटा वाजल्या, तो म्हातारा खाली पडला. तो कंडक्टर छद्मी हसला. तो जन्माने कोणी असो, तो नीच जन्माने कोणी असो तो. दुसरा कंडक्टर आहे, बस चालली आहे, 2 स्टॉपच्या मध्ये गर्भवती स्त्री उभी आहे, ती काय परत जाऊन बस पकडू शकत नाही. त्यांनी परत पॉवर वापरली, 1 घंटा तिला आत घेतलं, तो उच्च. मग जन्माने कोणी असो तो. लक्षात घ्या, उच्च निष्ठा कळली पाहिजे. आता तुम्ही एखाद्या ऑफिसमध्ये जाता, तुमचं सगळं छान असतं पण पैसे खातात ना, नीच. जन्माने कोणी असो ते नीच लोक आहेत ते. कळलं? उच्च निश्चिता ही याच्यावरती आहे. आणि हे सगळं आपल्या यांनी सांगितलेलं आहे. भगवद्गीतेनं तेच सांगितलंय, सगळ्यांनी तेच सांगितलंय. किंवा शूद्र म्हणजे लक्षात आलं तुमच्या नीच. आता ब्राह्मणाची यादी सांगतो पटापटा आणि थांबतो. आणि दुसरी गोष्ट, संस्कृत आपल्याला माहीत नसल्यामुळे आपले शोध खरं म्हणजे पहिल्यांदा भारतात संस्कृत श्लोक आम्हाला कुठं माहिती आहेत. मग मी वाचल्यावर कळलं, अरे आता मला सांगा गुरुत्वाकर्षण शोध कुठे लावला? न्यूटन म्हणाल ना तुम्ही. खोटं आहे ते, टोटली खोटं आहे ते. मँचेस्टर युनिव्हर्सिटीत लिहिलेलं आहे. विशेषिका सूत्र 500 वर्ष इसवी सन पूर्व कनाद नावाच्या ऋषीने लावलाय. मँचेस्टर युनिव्हर्सिटीवरून बघा, गो अँड सी दॅट बोर्ड, ते मान्य तरी करतात. दुसरा पायथागोरस सिद्धांत आकृती सकट लिहिलेला त्यावेळेच्या भाषेत, प्राकृत भाषेत. माहिती आहे कोणी लावला? माहिती आहे? बोधयाना. आपला भारत देश शून्याचा शोध आपण लावला, इन्फिनिटी शोध आपण लावला. अहो त्यावेळी तिकडचे लोक पृथ्वी सपाट आहे म्हणत होते, माहिती आहे ना. त्यावेळी आपला भूगोल माहित होता. भूगोल म्हणतो ना आपण, भूगोलच आहे. अहो आम्हाला अक्कल नाही, आपली संस्कृती अक्कल, संस्कृत शिकलोच नाही आपण. आज मला वाईट वाटतं म्हणून मी लिस्ट घेऊन आलोय. संस्कृतचं पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं असेल तर जर्मनीला जावं लागतं. काय वाईट आहे ना. आपल्या देशात आहेत 2-3 14 विद्यापीठ आहेत. 2-4 नावं सांगतो. हेडलबर्ग, ट्युबिंगन, बॉन, गोइंग्टन, म्युनिक. 14 विद्यापीठ आहेत. तिथं संस्कृत किती वाईट परिस्थिती आहे. कारण त्यांनी संस्कृतमधून अर्थ लावला आणि ते डिलीट. म्हणून आता आपण सावध झालं पाहिजे, शहाणं झालं पाहिजे. आणि बाकी आता खरं म्हणजे मला काय आहे, मी लेक्चरर माणूस आहे, मग 2 तास बोलायची सवय आहे. पण यांनी मला 20 मिनिटं सांगितलं, तरी बहुतेक मी जास्त घेतलं. पुन्हा कधीतरी मला बोलवा, पण मला तास द्या. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद डॉक्टर दिलीप पटवर्धन सर. हिंदू धर्मांविषयी आणि हिंदू धर्म संस्कृतीबद्दल त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केले, त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार. विचारांची ही मशाल घेऊन आले आहेत ते आज येथे. धर्माचा हा प्रकाश पडू दे जनसामान्याच्या मनात जेथे. आपली संस्कृती ही केवळ परंपरा नसून ती एक प्रगत जीवनशैली आहे. योग, आयुर्वेद आणि अध्यात्म यांद्वारे जगाला शांतीचा मार्ग दाखवणारा आपला हा हिंदू धर्म आहे. हिंदुत्व म्हणजे केवळ पूजापाठ नव्हे तर आत्मवत सर्व भूतेषु म्हणजेच सर्व प्राणीमात्रांना स्वतःप्रमाणे मानणे ही अशी शिकवण देणारा महान विचार आहे. आता वेळ आहे त्या अमृतवाणीची, ज्याची आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहोत. मी 108 डॉक्टर श्री शिवयोगी शिवाचार्य महास्वामीजी महाराज यांना विनंती करते की त्यांनी आमच्या समोर येऊन त्यांचे प्रखर विचार मांडावेत आणि आम्हाला योग्य ते मार्गदर्शन करावे. सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचे स्वागत करावे. जियात् श्री रेणुकाचार्यः शिवाचार्य शिखामणिः यो वीरशैव सिद्धान्तं स्थापयामास भूतले. श्रीमद्वेद वेदांत सिद्धांत
पुराण आगम इतिहास सकल शास्त्र वीरशैव महामत संस्थापनाचार्यवर्य श्रीमद जगद्गुरु रेणुकादेव पंचाचार्य यांच्या पवित्र चरणी प्रथमतः अनंत कोटी नमन समर्पित करून तसेच माझे सद्गुरु लिंगैक्य षटस्थल ब्रह्मी 108 सद्गुरु करभट शिवाचार्य महास्वामीजींना हृदयामध्ये स्थापून सांगलीचे आराध्य दैवत सुखकर्ता दुःखहर्ता विघ्नेश्वरांचे स्मरण करून तसेच विराट हिंदू संमेलन जन्मशताब्दी महोत्सवाच्या या प्रसंगी उपस्थित राहून आतापर्यंत सर्वांना उद्बोधन केलेले डॉक्टर दिलीप पटवर्धनजी तसेच श्री संजय पांडुरंग धामणगावकर सौ विलिया कुलकर्णीजी तसेच सांगलीच्या पंचकृष्णालेले समस्त हिंदू धर्मप्रेमी समस्त सद्भक्त आणि माताओ तुम्हा सर्वांच्या हृदय अंतःकरणामध्ये वास करणाऱ्या त्या परमेश्वराच्या इतरांना साक्षीभूत होऊन अल्पशी अमृत सेवा अर्पण करतो आहे. म्हटलं जातं जेवत असताना शेवटच्या पंक्तीला बसू नये आणि बोलत असताना शेवटचा वक्ता होऊ नये म्हणे. तरी देखील एकीकडे अभिमानही वाटतो आणि एकीकडे दुःखही होतं. ज्या वेळेला भारताची गाथा वाचतो, हिंदू धर्माची गाथा वाचतो, त्यावेळेला हृदय अंतःकरण आनंदानं स्फुरून पुढे येतं. परंतु खरी अवस्था, खरी परिस्थिती जेव्हा कळते तेव्हा मात्र गाडी पंक्चर होते. आज जगासमोर जे जे मांडण्यात आलं ते सर्व वेगवेगळं मांडलं. मूल बैठक मात्र वेगळीच आहे. स्वप्न पाहण्यानं काहीच होत नाही. कर्तृत्वहीन नरसंसारी नरे पुरुष नातो नारी म्हटलेला आहे. मग ते स्वप्न कुणीही पाहू दे. मी जंगलाचा राजा आहे म्हणून माझ्या मुखामध्ये काय हरिणून पडणार नाही. नाही सुप्तस्य सिंहस्य प्रविशन्ति मुखे मृगाः. मी जंगलाचा राजा आहे म्हणून माझ्या मुखात सिंह येऊन पडणार नाही, हरिण येऊन पडणार नाही, कोणचंही येऊन पडणार नाही. ते मलाच केलं पाहिजे. ह्याला म्हणतात कर्मयोग. ह्याला म्हणतात कर्मयोग. जीवनाची सुरुवातच होते कर्मापासून. ज्ञान हे नंतर येतं. ज्ञान हे नंतर येतं. ज्या देशात राहतो त्याचं नाव भारत. भारत म्हणजे काय? कितना कळला भारत? भार म्हणजे ओझ. कुणाचं ओझ? फक्त हिंदू धर्माचं ओझ नाही, केवळ भारताचं नाही, तर संपूर्ण जगाचं ओझ घेऊन तारण्याचं सामर्थ्य ज्याच्यात आहे ना त्याला म्हणतात भारत. भारत भारत. अशा भारताला पहिल्यापासून अन्यायच करत आले सर्व.
अन्यायच. भारत मात्र उदार अंतःकरणाने देतच गेला. सौराष्ट्र 16 वेळा लुटलं, इंग्रजांनीही लुटले. एकंदरीत लुटण्याचा मार्ग फक्त भारतच मिळाला यांना. का? तर हा धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे ना. पण तसं आहे का? एखादी शिक्षण संस्था काढायची म्हणजे तर तुम्हाला मात्र परमिशन पाहिजे, आणि तेच इतर भाषांना परमिशन लागत नाही, काय लागत नाही. उद्याच्या उद्या शाळा सुरू होते. डॉक्टर पंजाबराव देशमुख सुचवू इच्छितात, इंडियन कॉन्स्टिट्यूशन हॅज 500 मिस्टेक्स, बट same time Senate already come and signed them, but none of them also not ready to take it up. म्हणजे ज्या घटनेत 500 चुका आहेत त्यावेळेचं असणारं काँग्रेस सेनेट येऊन सर्वांनी सह्या करून गेले, परंतु त्या चुका दुरुस्त करण्याचा प्रयत्न कोणीही केलेला नाही. मग मला सांगा, बिल्डिंग मोठी बांधण्याची इच्छा आहे, अरे पायाच खोट आहे ना. पहिला पायाच कच्चा आहे तर जगावर राज्य करणार कसं? तुम्हाला पायाच नाही असं स्पष्ट म्हणतोय मी. कारण ते पहिले सामाजिक कार्यकर्ते पंजाबराव देशमुख. मग मला सांगा, आपण जे जे करतो ते कितपत जाऊन तिथं पोहोचतो? तरी देखील भारता एवढं मन मोठं कुणाचंच नाही. डॉक्टरांनी पण सांगितलं, पण मीही सांगू इच्छितो, पूजा करता तुम्ही, पण प्रार्थना काय असते? शेवटी मागतो का आपण? सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःख भाग भवेत. आम्ही असं म्हणत नाही, भारतीय सुख असं म्हणतो का? नाही. भारतातील पूजा जगाला वरदान ठरती आहे. लक्षात घ्या, वैशिष्ट्य किती आहे लक्षात घ्या. कुणी कुठे असं होत नाही, हे फक्त भारतावर होतं. कारण भारत त्यागाची मूर्तिमंत प्रचिती आहे. भारत ऋषीमुनींची, भारतामध्ये चक्रव्यूहांची, भारतामध्ये त्यागी योगी इतकंच नव्हा, अनेक देवांचे जे अवतार झाले ते भारतात झाले. ब्रह्म विष्णुवा दयो देवा मुनियो गौतमादया, सगळे ऋषी भारतातच आले. त्यानंतर मत्स्य कूर्म वराहांगई नृसिंह मनुजा दिवी जातेन निधनम प्राप्तम विष्णुनापी महात्मना, 10 अवतार भारतात झाले. सगळे देव देवी देवता सगळे भारतात झाले, अन्य कोठेही नाही आहे. आणि म्हणून भारताला ज्यांनी केवळ खंड मानला, केवळ राज्य मानलं, त्यांनी मात्र निश्चित अन्यायच केला. पण याच भारताला ज्यांनी माता मानले त्यांनी मात्र पूज्य मानून त्याला समर्पण केले. त्या समर्पणामध्ये पहिलं नाव दुसरं असेल तर डॉक्टर हेगडेवारांचं नाव येतं. भाविक झालेला मुलगा म्हणतो